नमस्कार मित्रांनो, आपली ॲनालिसिसची सिरीज चालली होती इंग्लिश ग्रामरची. तर त्यातला नेक्स्ट व्हिडिओ तो म्हणजे ग्रुप सी मेन टॅक्स असिस्टंट क्लर्क आणि एक्साइजचा जो मेन झाला होता 2019चा, त्याचा आपल्याला ॲनालिसिस घ्यायचा आहे. या पेपरवरून तुम्हाला समजेल की ॲनालिसिसचं महत्त्व किती, कारण या पेपरमध्ये भरपूर क्वेश्चन रिपीट झाले आहेत. आणि आत्ताच आपण मागे जे ॲनालिसिस घेतलं होतं राज्यसेवेचं, त्यात जो एक चुकलेला प्रश्न म्हणजे जो आयोगाने ॲन्सर रद्द केलं आहे तो प्रश्न आला होता, त्याचा कसा इथे रिलेव्हन्स आहे किंवा तोच प्रश्न कसा रिपीट झाला आहे ते आपल्याला समजेल. म्हणजे क्वेश्चन ॲनालिसिस किती महत्त्वाचं आहे ते आपल्याला या प्रश्नावर या पेपरवरून समजेल. तर बघू आपण एक एक. पहिला क्वेश्चन, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. म्हणजे काय, आपला इडियम विचारले इथे. हे चारही फ्रेझल वर्ब आहे. हे चारही काय फ्रेझल वर्ब आहे. फ्रेझल वर्ब म्हणजे काय, क्रियापद आणि त्याच्यापुढे आलेलं प्रिपोजिशन यांचं मिळून एक फ्रेझल वर्ब तयार होत असते. प्रत्येक फ्रेझल वर्बमध्ये काय असतं, जो क्रियापद आहे त्याच्यासोबत एकच तोच शब्द आलेला असतो. आपण त्या क्रियापद आणि त्या प्रिपोजिशनची जोडी तोडू शकत नाही. त्या प्रिपोजिशन आणि त्या क्रियापदाची जोडी आपण तोडू शकत नाही, तर त्याला फ्रेझल वर्ब म्हणतात. प्लीज अंडरलाईन दिस ऑइल लॅम्प. कृपया करून हा जो तेलाचा दिवा आहे तो विझवा, असा तो प्रश्न आहे. कृपया करून तो तेलाचा दिवा विझवा असा तो प्रश्न आहे. ब्लो आउट, ब्लो आउट याचा अर्थ असतो विझवणे. याचा अर्थ काय असतो, विझवणे. म्हणून त्याचं उत्तर 2 नंबर आहे. म्हणजे आता बाकी 3 लोकांचं उत्तर काय त्यावेळेला बघायचं आहे. या बाकी 3 लोकांचा अर्थ काय त्यावेळेला बघायचं आहे. बघू आपण. ब्लो डाऊन याचा अर्थ असतो हवेने पडणे, हवेने पडणे किंवा कोलमडणे. अ बिग ट्री हॅड ब्लोन डाऊन इन द स्टॉर्म. म्हणजे एक मोठं झाड हवेच्या तुफानमध्ये पडून गेलं. म्हणजे हवेने पडणे याला म्हणतात ब्लो डाऊन, याला म्हणतात ब्लो डाऊन. आता ब्लो आउट म्हणजे काय, ब्लो आउट आपलं उत्तर होतं. ब्लो आउट म्हणजे विझवणे, हवेने, हवेने विझवणे, विझवणे. बघा वाक्य काय, ही ब्ल्यू आउट ऑल द कॅन्डल्स ऑन हिज बर्थडे. त्याने त्याच्या बर्थडेला, त्याच्या वाढदिवसाला सर्व कॅन्डल विझवल्या. बघा काय आलंय, ब्ल्यू आउट, विझवणे, हवेने विझवणे म्हणजे काय, ब्लो आउट किंवा ब्लोचा भूतकाळ काय, ब्ल्यू, ब्ल्यू आउट. आता आपला प्रश्न बघा, आपल्या प्रश्नामध्ये बघा ऑइलचा लॅम्प, ऑइलचा लॅम्प त्याने विझवला होता का नाही. विझवण्यासाठी आपण काय घेतले, ब्लो आउट, ब्लो आउट. तर पुढे ब्लो अप. ब्लो अप म्हणजे काय, ब्लास्ट करणे. ब्लो अप म्हणजे काय, ब्लास्ट करणे किंवा उडवणे, धमाका करणे, ब्लास्ट करणे. ब्लो अप म्हणजे काय, ब्लास्ट करणे. टेररिस्ट हॅड थ्रेटन टू ब्लो अप द एम्बॅसी. टेररिस्टांनी एम्बॅसीला उडून टाकण्याची धमकी दिली, उडून टाकण्याची धमकी दिली. ब्लो अप म्हणजे काय, उडून टाकणे, ब्लास्ट करणे. आणि शेवटचा होता आपला ऑप्शन ब्लो ऑफ. ब्लो ऑफ म्हणजे काय, हवेने उडणे, हवेने उडणे. बघा इथे काय होतं, हवेने पाडणे असं होतं, इथे हवेने उडणे असं आहे. अ गस्ट ऑफ वाइंड ब्ल्यू हर हॅट ऑफ. ब्ल्यू ऑफ असं आलंय का नाही. म्हणजे याचा अर्थ काय, एका हवेच्या झोक्याने किंवा झुळूकने, हवेच्या झुळूकने तिची हॅट म्हणजे तिची टोपी उडाली, तिची टोपी उडाली. या चारही शब्दांचा अर्थ वेगळा होता. क्रियापद सेम होतं, ब्लो, ब्लो, पण पुढचा जो प्रिपोजिशन आहे तो वेगळा होता, त्याच्यामुळे त्याचा अर्थ बदलून गेला होता. तर आपल्या प्रश्नासाठी ब्लो आउट हे उत्तर आपलं बरोबर ठरतं. बघू आपण पुढचं. पॉइंट आउट द सेंटेन्स दॅट आर विदाउट एनी इडियम. विदाउट एनी इडियम असं विचारलंय त्यांनी. जी इडियम शिवाय, इडियम फ्रेज तुम्हाला माहिती असेल तर एखादं असं वाक्य ज्यात फ्रेज नाही असं. PhD इन मॅथमॅटिक्स इज द बेस्ट फिदर इन इज कॅप. फिदर इन इज कॅप, फिदर इन इज कॅप ही इडियम आहे. फिदर इन इज कॅप ही इडियम आहे. फिदर इन इज कॅप म्हणजे काय, एखादं मोठं कौतुकास्पद गोष्ट, एखादी मोठी कौतुकास्पद अचिव्हमेंट, त्याला फिदर इन इज कॅप म्हणतात. PhD मॅथमॅटिक्समध्ये PhD करणे हा एखादा अभिमानास्पद अचिव्हमेंट आहे, त्यामुळे ती इडियम इथे बरोबर ठरते. आपल्याला त्यांनी इडियम बरोबर आहे का चुकीचं ते विचारलं नाही. त्यांनी फक्त एवढं विचारलं आहे की त्या वाक्यामध्ये इडियम आहे का नाही. या वाक्यामध्ये इडियम आहे. पुढचं बघू आपण. द इडल अँड लेझी पर्सन्स आर बिझी बिल्डिंग कॅसल्स इन एअर. बिल्डिंग कॅसल्स इन इयर्स. बघा हा जो कॅसल्स इन एअर आहे, टू बिल्ड कॅसल्स इन एअर म्हणजे हवेत वाडा बांधणे ही फ्रेज आहे. ही काय फ्रेज आहे की हवेत वाडा बांधणे. याचा अर्थ काय की आपल्या स्वप्नांच्या दुनियेत जगणे, कल्पनेत जगणे, त्याचा वास्तविकतेशी काही संबंध नाही. वाक्य असं आहे की एक रिकाम टेकडा आणि आळशी मनुष्य हवेत घर बांधत असतो, म्हणजे काय स्वप्नात जगत असतो, असं ते वाक्य. यात सुद्धा इडियम आली आहे, म्हणजे दुसरं वाक्य पण नाही. तिसरं बघू.
टू एक्सपेक्ट एव्हरी काइंड ऑफ हेल्प फ्रॉम गव्हर्नमेंट इज नथिंग बट लिव्हिंग इन फुल्स पॅराडाईज. मूर्खाच्या दुनियेत जगणे. आपल्याला सर्व आपण आशा गव्हर्नमेंटवर सोडून द्यायच्या की सर्व काम गव्हर्नमेंट करेल, हे म्हणजे मूर्खाच्या दुनियेत जगणे, फुल्स पॅराडाईज मध्ये जगणे, मूर्खाच्या कल्पनेत जगणे असा त्या वाक्याचा अर्थ आहे. फुल्स पॅराडाईज ही सुद्धा इडियम आहे. फुल्स पॅराडाईज ही सुद्धा इडियम आहे. हिज अप्रेंटिसशिप इन द फॉरेन कंपनी वॉज अ ब्लेसिंग इन डिस्गिज. ब्लेसिंग इन डिस्गिज म्हणजे काय? एखादी गोष्ट जी आपल्याला आधी चुकीची वाटते पण नंतर तिचा चांगला उपयोग होणे, चांगला त्याचा फायदा होणे, बरोबर, नंतर त्याचा एखादा चांगला फायदा होणे, याला म्हणतात ब्लेसिंग इन डिस्गिज, बरोबर. तर ही सुद्धा एक फ्रेज आहे, म्हणजे चारही वाक्यांमध्ये फ्रेज आहे. आपल्याला विदाऊट वाक्य विचारलंय तर विदाऊट नन ऑफ दिस म्हणजे 4 नंबर आपलं उत्तर आहे. एक सुद्धा वाक्य असं नाही की ज्यामध्ये इडियम नाही, चारही वाक्यांमध्ये इडियम आपल्याला दिसत आहे. पुढचा क्वेश्चन घेऊ आपण. पुढचा क्वेश्चन काय? इडियमॅटिक सेंटेन्स विचारली आहे. इडियमॅटिक सेंटेन्स यात पण तेच आहे की असा वाक्य ज्यामध्ये इडियम्स आहे असं विचारलंय. पहिलं वाक्य, एक्सप्लॉइटिंग द एम्प्लॉईज हॅज नाऊ बिकम फन अँड गेम इन द सो कॉल्ड मॉडर्न एज्युकेशन सोसायटी. बघा, फन अँड गेम ही फ्रेज आहे. फन अँड गेम ही फ्रेज आहे. जनरली आपला आयोग इडियम आणि फ्रेजला एकत्र समजते, पण या ठिकाणी त्याने याला फ्रेज म्हटलं आहे. आयोगाने याला फ्रेज समजलं आहे, त्यामुळे आयोगाने इथे इडियमॅटिक सेंटेन्स याला चुकीचं म्हटलं आहे. आयोगाच्या मते हे वाक्य इडियमॅटिक नाहीये, कारण त्याने फन अँड गेम, वास्तविक फन अँड गेम ही इडियम सुद्धा आहे, बरोबर. त्याचा अर्थ असा असतो की एखादी गोष्ट म्हणजे एखादी मजेशीर गोष्ट जी निगेटिव्ह आहे, म्हणजे बघा कसं की सध्या एम्प्लॉईजचं एक्सप्लॉयटेशन करणे हे नवीन एज्युकेशन सोसायटीमध्ये एक आनंदाची गोष्ट होऊन गेली आहे. इडियमचं काम करता येते पण ती फ्रेज आहे. आयोगाने याला फ्रेज घेतलंय म्हणून हे इडियमॅटिक सेंटेन्स नाहीये असं आयोगाचं मत आहे. दुसरं वाक्य बघू. मोस्ट ऑफ द इनएक्सपिरियन्स मिनिस्टर्स ऍक्ट अंडर द थंब ऑफ द सेक्रेटरीज. ऍक्ट अंडर द थंब ही फ्रेज आहे. ऍक्ट अंडर द थंब ही फ्रेज आहे. त्याचा अर्थ असतो की दुसऱ्याच्या प्रभावाखाली काम करणे. वाक्याचा अर्थ असा आहे की जे पण कमी अनुभवी मिनिस्टर आहेत ते सचिवांच्या प्रभावाखाली काम करत असतात. ऍक्ट अंडर द थंब हे इडियमॅटिक सेंटेन्स आहे, त्यात इडियम आलेली आहे. आता पुढचं, इन्सेक्टिसाइड्स अँड पेस्टिसाइड्स कॅन नेव्हर बी मेड नल अँड व्हाईड इवन दो वी वॉश व्हेजिटेबल्स रिपीटेडली. आपण भाजीपाला किती पण धुतला तरी आपण त्यातील जे इन्सेक्टिसाइड किंवा पेस्टिसाइड कीटकनाशक आहेत, ते रसायन आहेत, ते आपण शून्य करू शकत नाही किंवा नल करू शकत नाही, म्हणजे ते आपण रद्द करू शकत नाही. नल अँड व्हाईड ही सुद्धा इडियम आहे. नल अँड व्हाईडचा अर्थ असतो की टू डिस्ट्रॉय, डायरेक्ट नष्ट करणे. मग ती सुद्धा इडियम आली, म्हणजे या वाक्यात इडियम आहे. आता शेवटचं, महात्मा गांधी वॉज व्हेरी शाय अँड ट्रेमलिंग व्हेन ही मेड हिज मेडन स्पीच. बघा, तुम्ही क्रिकेटमध्ये बघितलं असेल मेडन सेंचुरी असते. मेडन म्हणजे काय? पहिली सेंचुरी. तसं मेडन स्पीच म्हणजे काय? पहिलं सार्वजनिक भाषण. ही सुद्धा इडियम आहे. गांधीजी फार लाजाळू व्यक्ती होते जेव्हा त्यांनी पहिलं भाषण केलं होतं तेव्हा, बरोबर. मेडन स्पीच म्हणजे काय? पहिलं भाषण. मेडन सेंचुरी म्हणजे काय? पहिली सेंचुरी. ही सुद्धा इडियम आहे, म्हणजे या वाक्यात सुद्धा इडियम आहे. तुम्ही जर मला विचारलं तर चारही वाक्यांमध्ये इडियम दिसते, पण आयोगाने पहिल्या वाक्यातला फन अँड गेमला फ्रेज समजलंय, इडियम समजले नाही. त्यामुळे आयोगाने ए चुकीचं दिलंय आणि BCD बरोबर दिलंय, म्हणजे उत्तर नंबर 3 दिलंय आयोगाने. BC आणि D यांच्यामध्ये इडियम आहे असं आयोगाचं मत आहे. आयोगाने फन अँड गेमला फ्रेज समजला आहे, त्याला इडियम म्हटलं नाहीये. आता पुढचा क्वेश्चन. आता हा क्वेश्चन बघा, पिकिंग होल्स याचं आपल्याला मिनिंग विचारला आहे. ही सुद्धा इडियम आहे. पिकिंग होल्स हा क्वेश्चन जवळपास 5 ते 7 वेळेस 2012 पासून आलेला आहे. त्यामुळे बरेच मुलं जे म्हणतात की व्होकॅबसाठी काय केलं पाहिजे, तर माझं वैयक्तिक मत असं आहे की पहिले तुम्ही आयोगाचे सर्व आलेले प्रश्न करून घेतले पाहिजे, मराठीसाठी पण आणि इंग्लिशसाठी पण. त्यानंतर कोणते पण पुस्तक वाचा तुम्ही, पण आयोगाचे प्रश्न ॲज इट इज रिपीट होत आहे आपल्याला. म्हणजे आपण 100 इडियम वाचले आणि हीच वाचली नाही तर काही अर्थ उरत नाही. त्यामुळे पहिले जे आयोगाने विचारलेत, आयोग ते बऱ्यापैकी रिपीट करतं. आता हाच क्वेश्चन 2012 पासून कमीत कमी 6 ते 7 वेळेस आलेला आहे. त्यामुळे हे महत्त्वाची इडियम आहे. मग त्यामुळे तुम्ही अगोदर आयोगाचे आलेले सर्व क्वेश्चन पाठ करून घ्या व्होकॅबचे. ही इज ऑलवेज पिकिंग होल्स इन एव्हरी प्रोजेक्ट. तो प्रत्येक प्रोजेक्टमध्ये काहीतरी होल काढत असतो. याचा अर्थ काय? तो प्रत्येक याच्यामध्ये काहीतरी फॉल्ट काढत असतो. वाक्याच्या अर्थावरून तुम्हाला उत्तर येतंय. पिकिंग होल्स म्हणजे काय? फॉल्ट काढणे. असं आहे का कुठे? बरोबर. 4 नंबरचा ऑप्शन बघा, फाइंडिंग फॉल्ट विथ.
कोणत्या पण गोष्टीमध्ये फॉल्ट काढणे म्हणजे काय, पिकिंग होल्स, एखाद्या गोष्टीचा होल निवडणे, याला म्हणतात फाइंडिंग फॉल्ट. एखाद्या गोष्टीत फॉल्ट काढणे, प्रत्येक प्रोजेक्टमध्ये फॉल्ट काढतो तो. तुमचं उत्तर येते फाइंडिंग फॉल्ट, 4 नंबर. पुढचं, पॉइंट आउट द करेक्ट सेंटेन्स. पॉइंट आउट द करेक्ट सेंटेन्स. बघा पहिलं बघू आपण. विल यू कन्वे माय अपॉलॉजीज टू युअर ग्रँड पेरेंट्स. तू मला जी दिलगिरी व्यक्त करायची तुझ्या आजोबांना ती तू सांगणार का, असा तो प्रश्न आहे. प्रश्न विचारला आहे का नाही. प्रश्नार्थी वाक्यामध्ये कर्त्याच्या अगोदर सहाय्यकारी क्रियापद असतं, जे की बरोबर आहे. प्रश्नार्थी वाक्यामध्ये बघा हाऊ आर यू, बरोबर, हाऊ आर यू म्हणतो बघा, आर यूच्या पहिले आला आहे का नाही. तर त्यामुळे प्रश्नार्थी वाक्यामध्ये कर्त्याच्या अगोदर सहाय्यकारी क्रियापद येतं, बरोबर आहे. मग हा प्रश्न आहे मग शेवटी प्रश्नार्थी चिन्ह पाहिजे होतं ना. शेवटी काय पाहिजे होतं, प्रश्नार्थी चिन्ह. त्यामुळे ते वाक्य चुकीचं आहे. आता पुढचं, इज इट बॅड टू बी होस्टाईल टू द पर्सन हू हेल्प्स अस. हे चुकीचं नाही का, जो आपल्याला मदत करेल त्याच्याशी शत्रुत्व करायचं, हे सुद्धा बरोबर आहे. यात पण बघा तुम्ही, करता इट आहे, इटच्या अगोदर क्रियापद आलाय का नाही सहाय्यकारी, म्हणजे हा सुद्धा प्रश्न आहे. म्हणजे इथे काय पाहिजे होतं, इथे सुद्धा प्रश्नार्थी चिन्ह पाहिजे होतं. त्यामुळे हे वाक्य सुद्धा चुकीचं आहे. किंवा मग तुम्हाला इथे जर फुल स्टॉप द्यायचा ना, तर तुम्हाला काय करायला पाहिजे होतं, त्यांनी असं द्यायला पाहिजे होतं, इट इज बॅड असं द्यायला पाहिजे होतं. म्हणजे सहाय्यकारी क्रियापद कर्त्याच्या नंतर ठेवायला पाहिजे होतं त्यांनी. पण त्यांनी काय केलं, प्रश्न विचारला, सहाय्यकारी क्रियापद कर्त्याच्या अगोदर ठेवलं आणि पुढे प्रश्नार्थी चिन्ह दिलं नाहीये. त्यामुळे ते वाक्य सुद्धा चुकीचं ठरतं. आता पुढे, पॉइंटिंग टू द अदर्स फॉर अवर ओन मिस्टेक्स इज अ डेंजरस हॅबिट इजंट इट. हा क्वेश्चन टॅगचा प्रश्न आहे. बघा यामध्ये काय माहिती का, इज ए क्रियापद आहे. त्याच्या अगोदर आलेला हा जो क्लॉज आहे, हा कर्ता आहे. कोणता पण क्लॉज एकटा आला कर्ता म्हणून, तर तो एक वचन इट असतो. तो काय असतो, इट असतो. म्हणजे हे वाक्य असं पण असू शकतं, वाक्य म्हणता आलं असतं आपल्याला, इट इज अ डेंजरस हॅबिट असं सुद्धा आपण वाक्य म्हणू शकलो असतो. या इटच्या जागेवर हा क्लॉज आला आहे, म्हणजे तुमचा कर्ता आहे इट. क्वेश्चन टॅग मध्ये इट आला पाहिजे, इटच्या जागेवर इट आला आहे, बरोबर. आता इजच्या जागेवर इज बरोबर आहे. आणि हे जे वाक्य दिलंय ते होकारार्थी म्हणजे क्वेश्चन टॅग नकारार्थी पाहिजे, इजंट इट. वाक्य बरोबर आहे, क्वेश्चन टॅग बरोबर आहे. त्यामुळे सी नंबरचं वाक्य बरोबर आहे. आता पुढचं बघू, डी नंबरचं. फॉर इयर्स ही हॅज बीन लिसनिंग टू द ॲडव्हर्टाइजमेंट टोबॅको चिविंग इज इंजुरियस टू हेल्थ अँड स्टील ही कंटिन्यूज टू चिव इट. बघू आता आपण. बघा फॉर नंतर तुम्हाला कालावधी दिला आहे. फॉर नंतर जेव्हा आपण कालावधी देता तेव्हा पूर्ण काळ किंवा चालू पूर्ण काळ घ्यावा लागतो. म्हणजे त्यात हॅव, हॅज, हॅड यानंतर V3 दिसायला पाहिजे. इथे बघा हॅज नंतर V3 दिसतोय का नाही, बीन हा V3 आहे, हॅज नंतर V3 दिसतोय, म्हणजे हे वाक्य इथपर्यंत बरोबर आहे. आता बघा टोबॅको च्युइंग इज इंजुरियस टू हेल्थ, हे वाक्य सुद्धा बरोबर आहे. हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे की टोबॅको खाल्ल्यामुळे, किंवा परमनंट ट्रूथ आहे, जनरल ट्रूथ आहे. असे वाक्य जे जनरल ट्रूथचे आहेत, जे परमनंट ट्रूथचे जे नेहमी सत्य असतात, ते नेहमी साध्या वर्तमान काळात घेतात. साधा वर्तमान काळ म्हणजे काय, एकच क्रियापद वर्तमान काळी. म्हणजे हे वाक्य सुद्धा वर्तमान काळी, साधा वर्तमान काळी बरोबर दिलंय. इथपर्यंत वाक्य बरोबर आहे. आता पुढे बघा, तरी त्याची तंबाखू खाण्याची क्रिया चालूच आहे, म्हणून ते वाक्य बघा, स्टील ही कंटिन्यूज टू चिव इट. त्याची क्रिया चालू जी असं त्याला म्हणायचंय. इथपर्यंत सुद्धा वाक्य बरोबर ठरतं. म्हणजे स्टार्टिंगला फॉरमुळे आपल्याला समजलं की इथे हॅज आणि बीन बरोबर आहे. दुसरं हे जनरल ट्रूथ आहे म्हणून आपल्याला समजलं की ते नेहमी साध्या वर्तमान काळात आलं पाहिजे. आणि शेवटी तुम्हाला समजतं की ती क्रिया चालू आहे, हे सुद्धा वाक्य बरोबर आहे. म्हणजे पूर्ण वाक्य बरोबर ठरतं. डी वाक्य बरोबर आहे. म्हणजे सी आणि डी तुमचं उत्तर बरोबर येतं. करेक्ट सेंटेन्स सी आणि डी ऑप्शन 2 नंबरला आहे. 2 नंबर तुमचं उत्तर आहे. पुढचा क्वेश्चन घेऊ आपण. आता बघा, यांनी ऑब्जेक्टिव्ह पर्सनल प्रोनाउन्स विचारले आहेत. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे द्वितीय, पर्सनल म्हणजे काय, पुरुषवाचक सर्वनाम. बघा मराठी आणि इंग्लिशमध्ये 3 पुरुष पडतात. म्हणजे व्याकरणामध्ये 3 पुरुष पडतात. जो बोलतोय तो प्रथम पुरुष, ज्याच्याशी बोलतोय तो द्वितीय पुरुष, आणि ज्याच्याविषयी बोलतोय तो तृतीय पुरुष. असे 3 पुरुष पडत असतात मराठी आणि इंग्लिशमध्ये, बरोबर. त्यांच्यासाठी जे सर्वनाम येतात त्यांना पुरुषवाचक सर्वनाम असं म्हणतात. तर पहिला बघा, प्रथम
प्रथम पुरुष म्हणजे काय, जो बोलतोय तो, जर बोलणारा एकटा आहे तर तो आय असेल, बोलणारा एकटा आहे तो आय असेल, जर बोलणारे 2-3 लोक असतील तर काय असतील ते वी असतील, म्हणजे अनेक असतील वी. हे झाले प्रथम पुरुष. द्वितीय पुरुष म्हणजे काय, ऐकणारा जर एकटा असेल तर यू, अनेक असेल तरी यू, अनेक असेल तरी यू. आणि तृतीय पुरुष म्हणजे काय, ही, शी, इट. आणि जर अनेक असतील तर काय, दे, अनेक असतील तर दे. हे आहेत पुरुषवाचक सर्वनाम. आता त्यांनी आपल्याला पुरुषवाचक सर्वनाम नाही विचारले, त्यांनी आपल्याला ऑब्जेक्टिव्ह विचारले आहेत. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय, द्वितीया, म्हणजे या सर्वनामांची द्वितीया आपल्याला विचारली आहे, या सर्वनामाची द्वितीया आपल्याला विचारलेली आहे. आता ही आयची द्वितीया येते मी, आयची द्वितीया काय ते ई. आय हा कर्त्याच्या जागी येतो त्याला म्हणतात सब्जेक्टिव्ह, आणि मी हा कर्माच्या जागेवर येतो त्याला म्हणतात ऑब्जेक्टिव्ह. जसं बघा, आय कॉल यू, मी तुला फोन केला, फोन करणारा मी आहे का नाही, म्हणजे मी करताय, म्हणून आय हा सब्जेक्टिव्ह प्रथमा घेतलाय. पण आता असं समजा की त्याने मला फोन केला, यू कॉल मी असं म्हणेल मी, यू कॉल आय असं म्हणणार नाही, कारण त्याने मला फोन केला, मी कर्म आहे. अशा वेळेस आय घेताना आणि अशा वेळेस द्वितीया म्हणजे मी घ्यावं लागतं, म्हणजे आयची द्वितीया मी आहे. आय हा सब्जेक्टिव्ह, मी हा ऑब्जेक्टिव्ह. आता वी हा प्रथमेत, तर अस हा द्वितीयत, तर अस हा द्वितीयत. आता यू हे प्रथमेत असता तर यू हेच द्वितीयत असता, तर हेच यू द्वितीयत असता. ही हा प्रथमेत आहे तर हिम हा द्वितीयत आहे. शी हा प्रथमेत तर हर हा द्वितीयत. इट हा प्रथमेत तर इट हा द्वितीयत. आणि दे हा प्रथमेत तर देम हा द्वितीयत. मग आपल्याला ऑब्जेक्टिव्ह पर्सनल प्रोनाउन्स विचारले आहेत. असं ऑप्शन बघू आपण. बघा, आय हा ऑब्जेक्टिव्ह नाहीये, पहिलं गेलं, दुसरं पण गेलं. आता तिसरं बघा, मी दिसतोय, अस दिसतोय, आणि यू दिसतोय, आणि हा दी हा आपल्याला माहित नाही, हा आपल्याला माहित नाही. तर हा जो दी आहे हा सुद्धा ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन आहे. म्हणजे उत्तर येतं तुमचं 3 नंबर. उत्तर काय येतं तुमचं 3 नंबर. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो बघा, मी एक गोष्ट सांगतो मला, एक गोष्ट नेहमी लक्षात राहू द्या. जर तुम्हाला अशा 3 गोष्टी माहिती आहेत आणि आयोगाने एखादी एक्स्ट्रा गोष्ट दिली तर तुम्ही त्याला बरोबरच म्हणा, तुम्ही त्याला बरोबर म्हणा. अशा वेळेस जास्त डोकं लावू नका की हे आपल्याला माहित नाहीये, हे आपल्याला माहित नाहीये, ते हे चुकवलं असेल आयोगाने. जनरली आयोग असं बरोबरच देतं, कारण काय, म्हणजे आयोगाची इच्छा असते की तुम्ही पुढच्या वर्षी वाचून यावं, म्हणून दरवर्षी आयोग परीक्षेमध्ये काही ना काही नवीन टाकत असतं. त्यामुळे हे बरोबर आहे, तुमचं उत्तर 3 नंबर तुम्ही लिहायला पाहिजे, नन ऑफ दी करायला नको, कारण 3 तर तुम्हाला माहिती आहे का नाही, मग एक आपण खरं मानलं पाहिजे. आता हे काय ते सांगतो मी तुम्हाला. बघा काय, दाऊ म्हणजे यू, आणि दी म्हणजे यू. बघा आता काय, दाऊचा अर्थ पण असतो यू आणि दीचा अर्थ पण असतो यू. हे काय आहेत, जुन्या काळात जी इंग्लिश होती, प्राचीन इंग्लिश, अर्काईक इंग्लिश, त्याच्यामध्ये यू साठी हा अनेक वचन होता आणि हा एक वचन होता. हा काय होता, एक वचन होता. म्हणजे हा दाऊचा अर्थ असतो एक वचन, सब्जेक्टिव्ह म्हणजे कर्त्याच्या जागेवर, आणि दीचा अर्थ होता यू कर्माच्या जागेवर. हे दोघी एक वचन होते आणि हे अनेक वचन होते. आता त्यांनी काय केलंय, आता इंग्लिशमध्ये काय, इंग्लिशमध्ये आता हे सर्वनाम वापरत नाही, आता हे सर्वनाम वापरत नाही. इंग्लिशमध्ये आता हे सर्वनाम एक वचन आणि अनेक वचन दोघांसाठी वापरतात. तर त्यांनी हा जुना सर्वनाम दिला होता दाऊ. दाऊ म्हणजे यू एक वचनात, आणि दी म्हणजे यू पण अनेक वचनात. समजलं काय सांगितलं मी, दी म्हणजे यू पण दाऊ म्हणजे एक वचनात पण कर्त्याच्या जागेवर, आणि दी म्हणजे एक वचन पण कर्माच्या जागेवर. आणि त्यांनी आपल्याला कर्माच्या जागेवर म्हणजे ऑब्जेक्टिव्ह विचारले होते. ऑब्जेक्टिव्ह मध्ये कोण येतो, दी. ऑब्जेक्टिव्ह मध्ये कोण येतो, दी. त्यामुळे उत्तर तुमचं 3 नंबर येतं. उत्तर तुमचं 3 नंबर येतं. आता पुढचा प्रश्न, द वर्ड नियरेस्ट मिनिंग टू द की वर्ड इनक्रेडिबल. म्हणजे इनक्रेडिबल या शब्दाला समानार्थी शब्द विचारला आहे. इनक्रेडिबल, बघा क्रेड हे रूट आहे, त्याचा अर्थ असतो बिलीव्ह म्हणजे विश्वास. क्रेडचा अर्थ काय असतो, बिलीव्ह. क्रेडचा अर्थ असतो बिलीव्ह म्हणजे विश्वास. इनक्रेडिबल म्हणजे अविश्वसनीय, ज्याच्यावर आपण बिलीव्ह करू शकत नाही असं. इनक्रेडिबलचा अर्थ काय असतो, अविश्वसनीय. अविश्वसनीय. आता बघू आपण अविश्वसनीय शब्द कुठे कुठे आहेत. अनबिलिव्हेबल,
अनबिलिव्हेबल म्हणजे सुद्धा अविश्वसनीय. अनकन्व्हिन्सिंग म्हणजे सुद्धा काय अविश्वसनीय, ज्याच्यावर कन्व्हिन्स होऊ शकत नाही आपण, ज्याच्यावर विश्वास ठेवू शकत नाही असं अविश्वसनीय अनकन्व्हिन्सिंग. आता कन्सिवेबलचा अर्थ असतो कल्पनीय. कल्पनीय म्हणजे काय, ज्याचा आपण कल्पना करू शकतो, ज्याची आपण अंदाज लावू शकतो. म्हणजे अंदाज लावणं वेगळी गोष्ट आहे, ज्याची कल्पना करू शकतो, आणि अविश्वसनीय ज्याच्यावर विश्वास ठेवू शकत नाही हे वेगळा शब्द आहे. विरुद्धार्थी होऊन गेले ते, हे काय होऊन गेले विरुद्धार्थी होऊन गेले, त्यामुळे हे काही येणार नाही. आणि पुढचा आणि पुढचा क्रेडिटेबल म्हणजे काय, क्रेड म्हणजे बिलीव्ह, तुम्हाला सांगितलंय मी. क्रेडिटेबल म्हणजे ज्याच्यावर विश्वास ठेवू शकतो. क्रेडिटेबल म्हणजे काय, ज्याच्यावर विश्वास ठेवू शकतो, म्हणजे हे पण विश्वास ठेवण्यासारखं हे पण केलं. आपल्याला अविश्वसनीय ज्याच्यावर विश्वास ठेवू शकत नाही हे विचारलं होतं, म्हणजे ए आणि बी तुमचं उत्तर निघतं. ए आणि बी ऑप्शन 3 नंबरला आहे, म्हणजे उत्तर तुमचं 3 नंबर येतं. उत्तर तुमचं काय येतं 3 नंबर येतं. पुढचा क्वेश्चन, आयडेंटिफाय द इनकरेक्ट सेंटेन्स. पहिले आपण 1 नंबर बघू. ऑलमोस्ट ईच विजिटर स्टॉप अँड स्टेअर म्हणजे काय, प्रत्येक प्रवाशाला थांबवलं गेलं आणि त्याच्यावर लक्ष ठेवलं गेलं किंवा त्याची तपासणी केली गेली. प्रत्येक विजिटरला म्हणजे प्रत्येक प्रवासीला थांबवलं गेलं आणि त्याची तपासणी केली गेली. हे पॅसिव्ह वॉइसचं वाक्य आहे. पॅसिव्ह वॉइस म्हणजे काय, ज्याच्यामध्ये कर्म काम करत असतं. मी तुम्हाला 1 मिनिटात समजवतो नेमकं काय आहे. बघू आपण. समजा मी किंवा इंग्लिशमध्ये सांगतो, मी इंग्लिशमध्ये सोपं जाईल समजायला. आय ईट अ मँगो. हे झालं ॲक्टिव्ह व्हायचं आणि हे झालं पॅसिव्ह व्हायचं. कसं, अ मँगो इज इटन बाय मी. हे झालं पॅसिव्ह व्हायचं. पहिल्या वाक्याचा अर्थ असा आहे की मी आंबा खातो. यात जो आय आहे हा आय करता आहे. करता आहे. करता काम करतोय का नाही, करता काम करतोय म्हणतो झाला ऍक्टिव्ह व्हॉइस. करता काम करतोय म्हणतो काय झाला ऍक्टिव्ह व्हॉइस, कर्तरी प्रयोग. आता इकडे बघा, अ मँगो इज इटन बाय मी म्हणजे काय, आंबा माझ्याकडून खाल्ला जातो. करता मँगो आहे. करता कोण आहे, मँगो. पण मँगो मला खात नाहीये, मी मँगोला खातोय. म्हणजे काम कोण करतोय, काम करतोय मी. काम कोण करतोय, मी. काम कोण करतोय, मी. म्हणजे कर्म काम करतोय. हे झालं पॅसिव्ह वॉइस. आता एक गोष्ट लक्षात राहू द्या, बघा इकडे कसा V1 दिसत होता, तसं पॅसिव्ह वॉइस मध्ये नेहमी V3 दिसतो. पॅसिव्ह वॉइस मध्ये नेहमी काय दिसतो, V3. म्हणजे टू बी च्या रूपांतर नेहमी काय दिसतो, V3. म्हणजे मागचा कोणतरी काम करतोय. आंब्यावर स्वतः आंबा काम करत नाहीये, दुसरा कोणतरी खातोय, त्याला म्हणतात पॅसिव्ह वॉइस. आता इकडे बघू आपण, ऑलमोस्ट ईच विजिटर स्टॉप अँड स्टेअर्ड. V3 दिसतंय का नाही. म्हणजे याचा अर्थ काय आहे की प्रत्येक प्रवाशाला थांबवलं गेलं आणि त्याची चौकशी केली गेली. प्रवासी चौकशी करत नाही, प्रवाशांची चौकशी केली जाते. म्हणजे काम करणारा कोणतरी मागे लपलाय. म्हणजे पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये डायरेक्ट V3 दिसणार नाही तुम्हाला. असं इज, आर, इज, वॉज, वेअर असं काहीतरी दिसलं असतं टू बी रूप. जसं बघा इथे इज दिसतंय का नाही, तसं इथे कोणतरी दिसलं असतं तुम्हाला, आय इज, आर, वॉज, वेअर यांच्यापैकी. त्यामुळे इथे पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य आहे, पण असं दिलेलं नाहीये, म्हणून हे वाक्य चुकीचं ठरतं. आता पुढचं बघू आपण. आय गो टू द डेंटिस्ट एव्हरी 6 मंथ. मी प्रत्येक 6 महिन्यात डेंटिस्टकडे जातो. माझी सवय दाखवली वर्तमान काळातली. मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती मागच्या फॉरेस्टच्या पेपरच्या अनालिसिसमध्ये, की जी पण वर्तमानातली सवय ती साध्या वर्तमान काळात दाखवतात. प्रेझेंट हॅबिट साध्या वर्तमान काळात दाखवतात. तसं इकडे बघा, आता मी डेंटिस्टकडे जातो प्रत्येक 6 महिन्यात. ही माझी सवय आहे का नाही, ही माझी सवय आहे. सवय नेहमी साध्या वर्तमान काळात दाखवतात. साधा वर्तमान काळ V1 ने दाखवला जातो. एकच क्रियापद ते पण V1. म्हणजे हे वाक्य बरोबर आहे. त्याची सवय दाखवली वर्तमानातली आणि वर्तमान काळ दिलाय साधा, त्यामुळे ते वाक्य बरोबर ठरतं. आता पुढचं, द एंटायर बिल्डिंग हॅज रिसेंटली बीन रिनोव्हेटेड. एक गोष्ट लक्षात राहू द्या, जिथे पण रिसेंटली शब्द येईल तो काळ तुम्हाला पूर्ण वर्तमान काळ घ्यायचा आहे. पूर्ण वर्तमान काळ म्हणजे हॅव किंवा हॅज आणि पुढे V3. बघा, हॅव किंवा हॅज आणि पुढे V3 बरोबर आहे. या वाक्याचा अर्थ असा आहे की पूर्ण बिल्डिंग नवीन बनवली गेली, पूर्ण बिल्डिंग नवीन तयार केली गेली. आता बघा, हॅव हॅज नंतर V3 येतो परफेक्ट टेन्स मध्ये,
पण हा बीन एक्स्ट्राचा का बरं आलाय? बीन एक्स्ट्राचा आलाय कारण ते सुद्धा पॅसिव्ह व्हायचं वाक्य. पॅसिव्ह व्हायचं वाक्य कसं समजलं आपल्याला? कारण बिल्डिंग काय आपोआप तयार होणार नाही, बिल्डिंगला दुसरं कोणतरी बनवणार आहे का नाही मागून, कर्म. तो कर्म त्यांनी दिला नाहीये, बिल्डिंगला दुसरं कोणतरी तयार करणार आहे, म्हणजे ते पॅसिव्ह व्हायचं वाक्य. परफेक्ट टेन्सच्या पॅसिव्ह व्हॉइसमध्ये हॅव किंवा हॅज येतो, त्यानंतर बीन येतो, नंतर विथ येतो. पण हा येतो परफेक्ट टेन्सच, मग परफेक्ट प्रेझेंट परफेक्ट टेन्स येतो, रिसेंटली शब्दासाठी तोच लागतो, त्यामुळे हे वाक्य बरोबर ठरतं. त्यामुळे हे वाक्य बरोबर ठरतं. आपल्याला इनकरेक्ट सेंटेन्स विचारलंय, इनकरेक्ट कोणतं आहे? ए नंबर वाला ऑप्शन आहे 1 नंबर. उत्तर तुमचं 1 नंबर यायला पाहिजे, उत्तर तुमचं 1 नंबर यायला पाहिजे. आता पुढचा क्वेश्चन, पेन आपण बदलून घेऊ थोडंसा. बघू आपण आता पुढचा क्वेश्चन. द वर्ड नियरेस्ट मिनिंग टू द कीवर्ड रॉंग. रॉंग या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द समानार्थी शब्द विचारलाय. रॉंग म्हणजे काय? चुकीचे. इनकरेक्ट म्हणजे सुद्धा काय? चुकीचे. इनकरेक्ट म्हणजे काय? चुकीचे. फॉल्स म्हणजे सुद्धा काय? खोटे किंवा चुकीचे. फॉल्स म्हणजे काय? खोटे किंवा चुकीचे. ॲक्युरेट म्हणजे बरोबर. ॲक्युरेट म्हणजे बरोबर. बरोबर आणि चुकीचे हे विरुद्धार्थी शब्द आहेत. हे काय? विरुद्धार्थी शब्द, समानार्थी नाही. आणि अनट्रू म्हणजे असत्य. असत्य पण चुकीचं असतं. असत्य पण काय असतं? चुकीचं असतं. त्यामुळे हे सुद्धा त्याचा समानार्थी होतोय. म्हणजे ए, बी आणि डी हे तुमचे समानार्थी आहेत, तर हा सी विरुद्धार्थी आहे. आपल्याला त्यांनी समानार्थी विचारला आहे, त्यामुळे समानार्थी ए, बी आणि डी 1 नंबर ऑप्शन तुमचं उत्तर निघतं. 1 नंबर ऑप्शन तुमचं उत्तर निघत आहे. पुढचा क्वेश्चन. इम्मा अंडरलाईन ग्रॅहम व्हेन शी वॉज गोइंग आउट विथ हिज फ्रेंड. बघा हा एक एकदम महत्त्वाचा नियम आहे. याच्यावर बरेच प्रश्न आले. तो नियम व्यवस्थित आहे का? काय सांगतो मी. जेव्हा आपण भूतकाळात 2 घटना झाल्या, जी लहान क्रिया असते ती साध्या भूतकाळात येते. साधा भूतकाळ म्हणजे एकच क्रियापद V2. साधा भूतकाळ म्हणजे एकच क्रियापद V2. 2 क्रिया भूतकाळात घडल्या, एक लहान घटना आहे आणि एक मोठी घटना आहे. लहान घटना नेहमी साध्या भूतकाळात घेणार आणि मोठी घटना आहे ती चालू भूतकाळात घ्यावी लागते. ती कशात घ्यावी लागते? चालू भूतकाळात घ्यावी लागते. चालू भूतकाळ म्हणजे काय? वॉज किंवा वेअर प्लस V1 ING प्लस काय? V1 ING. लहान घटना घ्या साध्या भूतकाळात म्हणजे एकच क्रियापद V2 आणि मोठी क्रिया घ्या चालू भूतकाळात म्हणजे वॉज वेअर नंतर V1 ING. आता इकडे बघू आपण. जेव्हा इमा बाहेर फिरायला जात होती मित्रांसोबत, तेव्हा तिला ग्रॅहम भेटला. कोण भेटला? ग्रॅहम भेटला. बघा बाहेर फिरायला जाण्याची क्रिया मोठी आहे, ती तिने बरोबर वॉज गोईंग मध्ये घेतली का नाही, म्हणजे चालू भूतकाळात घेतलंय का नाही. बाहेर जाण्याची क्रिया मोठी आहे, ती बरोबर वॉज ING मध्ये घेतली त्याने. म्हणजे दुसरी क्रिया आहे त्या ग्रॅहमला भेटायची, ती छोटीशी क्रिया आहे. ती छोटीशी क्रिया म्हणजे साध्या भूतकाळात घ्यायची आहे. साधा भूतकाळ म्हणजे एकच क्रियापद V2. आता बघा हे V1 आहे, इथे 2 क्रियापद आले चुकलं, इथे 2 क्रियापद आले चुकलं. इथे बघा मेट एकच क्रियापदी V2 म्हणजे हा झाला साधा भूतकाळ. एकच क्रियापदी V2 म्हणजे झाला साधा भूतकाळ. उत्तर आलं तुमचं 3 नंबर. उत्तर काय आलं तुमचं? 3 नंबर. महत्वाचा नियम आहे. जेव्हा आपण 2 क्रिया भूतकाळात घडल्या, एक क्रिया लहान आहे, एक क्रिया मोठी आहे. लहान क्रिया घ्या साध्या भूतकाळात, मोठी क्रिया घ्या चालू भूतकाळात. आता आपण थोडी वेगळी केस घेऊ. समजा भूतकाळात 2 घटना घडल्या, दोघी मोठ्या असतील. दोघी मोठ्या म्हणजे कसं? मी गाणे ऐकत होतो तेव्हा माझी आई स्वयंपाक करत होती. दोघी क्रिया मोठ्या आहेत. अशा दोघी मोठ्या क्रिया तुम्ही कंटिन्युअस टेन्समध्ये घ्या, पास्ट कंटिन्युअसमध्ये. समजलं काय सांगितलं मी? म्हणजे अशा केस आहेत त्या भूतकाळातल्या. आता आपण पुढचा क्वेश्चन घेऊ. तर आपण पुढचा क्वेश्चन घेऊ. चूज द करेक्ट पॅसिव्ह सेंटेन्स. पॅसिव्ह व्हॉइस विचारला आहे आपल्याला, बरोबर. शी ब्रॉट हिम अ न्यू अम्ब्रेला. तिने त्याच्यासाठी एक नवीन छत्री आणली. पॅसिव्ह व्हॉइस करायचे. साधा काळ आहे. बघा एकच क्रियापदी V2 म्हणजे साधा भूतकाळ आहे. साध्या काळाचा पॅसिव्ह व्हॉइस कसं करता? तर कर्म, त्यानंतर टू बीचे रूप प्लस V3 प्लस बाय नंतर करता, अशी रचना असते. बघू आपण आता. कधी कधी हे बाय नंतरचं जे मॅटर आहे ते देत नाही आयोग, तरी उत्तर बरोबर असतं. आणि दुसरं अजून टू बीचं रूप काय? जर साधा वर्तमान काळ आहे तर तुम्ही ॲमिजार घ्या, जर साधा भूतकाळ आहे तर वॉज वेअर घ्या, एवढंच असतं. आता हे काय? ब्रॉट हा ब्रिंगचा भूतकाळ आहे, म्हणजे भूतकाळी वाक्य. साधा भूतकाळ आहे म्हणजे आपल्याला वॉज किंवा वेअर वापरायचा आहे. बघू आपण.
कर्म पुढे घेतलं अ न्यू अम्ब्रेला, बघा हे ऑप्शन कटून गेलं, मग हे ऑप्शन कटून गेलं. अ न्यू अम्ब्रेला 3 ठिकाणी आहे, हा पहिला, दुसरा आणि तिसरा. आता बघा कर्म अ न्यू अम्ब्रेला, आपल्याला वॉज किंवा वेअर पाहिजे. वॉज किंवा वेअर, बघा हॅड चालणार नाही. आता हे 2 उरले वॉजवाले, आता काय उरले वॉजवाले 2 उरले. कर्म नंतर काय, टू बीच्या रूपानंतर काय घ्यायचं होतं V3, टू बीच्या रूपानंतर काय घ्यायचं होतं V3, म्हणजे वॉज नंतर ब्रॉटचं V3, ब्रिंग ब्रॉट आणि V3 सुद्धा ब्रॉट आहे त्याचं, म्हणजे वॉज नंतर ब्रॉट. बघा हे टू बीची गरज नाहीये, टू बीची गरज नाहीये. टू बीच्या रूपानंतर लगेच काय घ्यायचं V3 म्हणजे काय ब्रॉट. त्यामुळे उत्तर काय आलं तुमचं 2 नंबर, उत्तर काय आलं 2 नंबर. बघा कर्मानंतर टू बीचं रूप, त्यानंतर V3, त्यानंतर पुढचं जे येते. समजा इतकं तुम्हाला करायचं होतं पॅसिव्ह वॉइस मध्ये, म्हणजे एवढा काही अवघड प्रश्न नव्हता तो, एवढा काही अवघड प्रश्न नव्हता तो. पुढचं बघू आपण. चूज द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द ऑप्शन्स गिवन अबोव. अबोव म्हणजे बिलो आता. शी गॉट अप वेन द अलार्म क्लॉक वेंट ऑफ. वी विजिटेड स्पेन 3 टाइम्स लास्ट इयर. दोघे वाक्य महत्वाचे, भरपूरदा विचारलेले आहेत. काय सांगतो मी, बघा मी तुम्हाला काय सांगितलं, भूतकाळात 2 घटना झाल्या. एक घटना लहान आहे साध्या काळात, दुसरी घटना मोठी आहे चालू भूतकाळात. जर भूतकाळात 2 घटना झाल्या, दोघी मोठ्या आहेत, तर दोघी चालू भूतकाळात. आणि भूतकाळात जर 2 घटना झाल्या, दोघी लहान आहेत, तर दोघी साध्या भूतकाळात घ्याव्या लागतात. दोघी लहान आहेत, दोघी साध्या भूतकाळात. बघा ती उठली जेव्हा अलार्म क्लॉक बंद झाला, जेव्हा अलार्म क्लॉक बंद झाला तेव्हा ती उठली. दोघी क्रिया लहान आहेत का नाही, दोन्ही क्रिया लहान आहेत. अलार्म क्लॉक बंद करायची किंवा बंद व्हायची आणि ती उठण्याची, दोघी क्रिया लहान आहेत. दोन्ही क्रिया साध्या भूतकाळात पाहिजे. हे बघा गॉट साधा भूतकाळ, वेंट साधा भूतकाळ, दोघी वाक्य बरोबर आहेत. दोघी साध्या भूतकाळ आहेत, दोघी वाक्य बरोबर आहेत, दोघी वाक्य बरोबर आहेत. म्हणून ए नंबरचं सेंटेन्स आपलं बरोबर ठरतं. आता दुसरं, वी विजिटेड स्पेन 3 टाइम्स लास्ट इयर. आम्ही मागच्या वर्षी 3 वेळेस स्पेनला भेट दिली. आता एक गोष्ट लक्षात राहू द्या, जेव्हा आपण yesterday, ago, last year, last month, last week किंवा लास्ट मॉर्निंग, लास्ट नाईट असे शब्द येतात. हे शब्द भूतकाळ दर्शक शब्द असतात. म्हणजे हे भूतकाळातील क्रिया दाखवत असतात की भूतकाळाला ह्या वेळेस ही क्रिया झाली होती. भूतकाळ दर्शक शब्द म्हणता यांना, भूतकाळातील टाइम दाखवता. जेव्हा आपण वाक्यात असे शब्द येतात, आपल्याला साधा भूतकाळ वापरायचा असतो. जेव्हा आपण वाक्यात हे शब्द दिसतील तुम्हाला, तेव्हा आपल्याला साधा भूतकाळ वापरायचा आहे. बघा लास्ट इयर दिसतोय का नाही. आता हे वाक्य साध्या भूतकाळाचं आहे का ते बघायचंय. साधा भूतकाळ म्हणजे एकच क्रियापद V2 फॉर्म मध्ये, साधा भूतकाळ म्हणजे एकच क्रियापद V2 फॉर्म मध्ये. वाक्य बरोबर आहे. वाक्य काय बरोबर आहे, म्हणजे ए आणि बी दोघी वाक्य बरोबर आहेत. बोथ आर करेक्ट, बोथ आर करेक्ट. 4 नंबर तुमचं उत्तर येत आहे, 4 नंबर तुमचं उत्तर येत आहे. पुढचा क्वेश्चन, सिलेक्ट द वर्ड और ग्रुप ऑफ वर्ड दॅट इज अपोजिट. म्हणजे विरुद्धार्थी शब्द विचारलाय, विरुद्धार्थी शब्द विचारलाय. डिस्पॅरेज, डिस्पॅरेज म्हणजे तुच्छतापूर्वक वागणे किंवा तुच्छतापूर्वक बोलणे, तुच्छतापूर्वक बोलणे, तुच्छतापूर्वक बोलणे किंवा तुच्छतापूर्वक वागणे. क्रिटिसाइज, क्रिटिसाइज म्हणजे पण काय करणे, टीका करणे. हे पण काही विरुद्धार्थी होत नाही. कॅज्युअल याचा अर्थ पण तोच होतो की वाईट वागणे. जस्टिफाय म्हणजे काय, एखादा सन्मान, जस्टिफाय काय असतं, एखादी गोष्ट आपण खरी सिद्ध करणे, बरोबर. पण ऑनर, ऑनरचा अर्थ काय असतो, सन्मान देणे. म्हणजे तुच्छतापूर्वकच्या विरुद्ध काय करू शकतो आपण, सन्मान देऊ शकतो. त्यामुळे उत्तर काय तुमचं 4 नंबर. उत्तर काय तुमचं 4 नंबर. डिस्पॅरेजच्या विरुद्ध अर्थ काय, ऑनर, ऑनर म्हणजे सन्मान देणे. उत्तर आहे तुमचं 4 नंबर. पुढचा क्वेश्चन घेऊ. आपल्याला ए किंवा एन म्हणजे आर्टिकल वापरायचं आहे. आपल्याला आर्टिकल वापरायचं आहे ए किंवा एन. आता ए आणि एन यांच्यामधला मेन फरक असा आहे, ए आणि एन यांच्यातला मेन फरक असा आहे, जेव्हा आपण शब्दाच्या सुरुवातीला स्वराचा उच्चार असेल, जेव्हा आपण शब्दाच्या सुरुवातीला स्वराचा उच्चार असेल तेव्हा आपण एन घेतो, तेव्हा आपण काय घेतो, एन घेतो. आणि जेव्हा आपण शब्दाच्या सुरुवातीला व्यंजनांचा उच्चार असेल, व्यंजनांचा उच्चार असेल तेव्हा आपण ए घेत असतो. बघा मी काय सांगतोय, स्पेलिंगची सुरुवात, स्पेलिंगची सुरुवात महत्वाची नाही तर उच्चार महत्वाचा आहे. तर काय महत्वाचं आहे, उच्चार महत्वाचा आहे. बघा मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. समजा NOC हा शब्द आहे, NOC हा शब्द आहे, त्यातला हा जो एन आहे हा व्यंजन आहे. हा काय व्यंजन आहे, व्यंजनासाठी आपण ए घ्यायला पाहिजे होता.
पण आपण काय घेतो, ॲन घेतो, कारण स्पेलिंग महत्वाची नाहीये, उच्चार महत्वाचा आहे. या एनचा उच्चार कसा होतो, एन असा होतो का नाही, म्हणजे हा ए काय मराठीत स्वर आहे का नाही, म्हणजे याचा उच्चार स्वरासारखा होतो, म्हणजे स्वरांच्या उच्चारापूर्वी काय घ्यायचं असतं, एन. म्हणजे स्पेलिंग महत्वाची नाहीये, उच्चार महत्वाचा आहे. स्पेलिंग महत्वाची नाहीये, उच्चार महत्वाचा आहे. आता दुसरं एक वाक्य सांगतो मी बघा. ऑनर झालं समजा, आता दुसरा एक शब्द सांगतो समजा युनिव्हर्सिटी. युनिव्हर्सिटी, आता युनिव्हर्सिटीमध्ये हा यू स्वर आहे, स्पेलिंग मध्ये यू हा स्वर आहे, स्वरासाठी आपण ॲन घ्यायला पाहिजे होता, पण युनिव्हर्सिटीचा उच्चार कसा आहे, यू असा आहे. हा य मराठीत काय व्यंजन आहे का नाही, म्हणजे याचा उच्चार व्यंजनासारखा होतोय, म्हणून आपण ए घेऊ शकत नाही, आपण काय घेऊ, ॲन घेऊ शकत नाही, आपण काय घेऊ शकतो, ए. म्हणजे स्पेलिंग महत्वाची नाहीये, उच्चार महत्वाचा आहे. आता बघा इथे यू, ई आणि यू तिघी स्वर आहेत, स्वरांसाठी आपण ॲन घेतला पाहिजे होता, पण स्पेलिंग महत्वाची नाही, उच्चार महत्वाचा आहे. बघा याचा उच्चार काय, युनिव्हर्सल प्रॉब्लेम. युनिव्हर्सल प्रॉब्लेम. हे काय, युकॅलिप्टस ट्री. युकॅलिप्टस ट्री. हे काय, युनेस्को वर्कर. युनेस्को वर्कर. तिघे ठिकाणी य ने उच्चार आहे का नाही, य मराठीत काय व्यंजन, म्हणजे याचा उच्चार व्यंजनाने होतोय, व्यंजनांचा उच्चाराला आपल्याला ए घ्यायचा आहे. व्यंजनांचा उच्चाराला आपल्याला काय घ्यायचं, ए, म्हणजे तिघी ठिकाणी ए. असं ऑप्शन कोणतं आहे, 2 नंबरचं. असं ऑप्शन कोणतं आहे, 2 नंबरचं. उत्तर आपलं येतं 2 नंबर. उत्तर काय येतं आपलं, 2 नंबर. आता पुढचा क्वेश्चन, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. बघा, दिस बुक रिझेम्बल्स टू दॅट, हॅव यू साइन दॅट कॉन्ट्रॅक्ट, अ मॉडेस्ट मॅन डज नॉट बोस्ट ऑफ हिज मेरिट्स, ही केअरफुली इन्व्हेस्टिगेटेड इनटू द केस. इंग्लिशमध्ये असे काही क्रियापदे ज्यांच्या पुढे प्रिपोजिशन लागत नाही, त्यांच्यातले महत्वाचे क्रियापद मी सांगतो जे आयोगाने विचारलेत. पहिला हा रिझेम्बल. रिझेम्बलच्या पुढे प्रिपोजिशन लागत नाही. रिझेम्बल या शब्दाच्या पुढे प्रिपोजिशन लागत नाही. राम रिझेम्बल्स श्याम असं वाक्य बरोबर आहे. राम रिझेम्बल्स टू श्याम हे वाक्य चुकीचं आहे, किंवा राम रिझेम्बल्स विथ श्याम हे वाक्य चुकीचं आहे. रिझेम्बल या क्रियापदासोबत प्रिपोजिशन लागणार नाही, म्हणजे पहिलं वाक्य चुकीचं आहे. दुसरं तसंच क्रियापद आहे साइन. साइन या क्रियापदासोबत कधीच ऍक्टिव्ह वॉइसमध्ये साइन या शब्दासोबत कधीच तुम्हाला प्रिपोजिशन दिसणार नाही. ही साइन ऑन दॅट डॉक्युमेंट चुकीचं आहे. ही साइन दॅट डॉक्युमेंट हे वाक्य बरोबर आहे. साइन या शब्दासोबत सुद्धा क्रियापद लागत नाही, प्रिपोजिशन लागत नाही. तसंच डिस्क्राईब शब्दासोबत सुद्धा तुम्हाला प्रिपोजिशन लागणार नाही. नंतर डिस्कस क्रियापदासोबत सुद्धा तुम्हाला प्रिपोजिशन लागणार नाही. म्हणजे असे काही क्रियापद आहे ज्यांच्यासोबत कधीच प्रिपोजिशन तुम्हाला दिसणार नाही. मग इथे बघा साइन शब्द आलाय, पुढे कोणतंच प्रिपोजिशन नाहीये, म्हणजे हे वाक्य बरोबर ठरतं. आता पुढे, अ मॉडेस्ट मॅन डज नॉट बोस्ट ऑफ हिज मेरिट्स. एक विनम्र मनुष्य स्वतःची बढाई मारत नाही. बोस्ट ऑफ ही फ्रेझल वर्ब आहे. बोस्ट ऑफ ही फ्रेझल वर्ब आहे, तिचा अर्थ असतो बढाई मारणे. बोस्ट ऑफ हा फ्रेझल वर्ब आहे. फ्रेझल वर्ब तुम्हाला सांगितलं होतं बघा मी, ब्लो आउट जसं फ्रेझल वर्ब होतं पहिल्या क्वेश्चनमध्ये, तसं क्रियापद आणि पुढे प्रिपोजिशन यांची जोडी ठरली असते. बोस्ट आणि ऑफ यांची जोडी ठरली आहे. बोस्ट ऑफ आलंय, वाक्य बरोबर येते, कारण त्यांची जोडी आपण तोडली नाहीये, त्यांची जोडी तुटत नाही, हे वाक्य बरोबर आहे. आणि पुढचं, ही केअरफुली इन्व्हेस्टिगेटेड इनटू द केस. त्याने काळजीपूर्वक त्या केसची तपासणी केली. इन्व्हेस्टिगेट या शब्दापुढे कधीच प्रिपोजिशन येत नाही. ही केअरफुली इन्व्हेस्टिगेटेड द केस असं वाक्य पाहिजे होतं, इनटू हा शब्द यायला नको होता. आता बघा, इन्क्वायरी करणे म्हणजे सुद्धा तपासणी करणे, आणि इन्व्हेस्टिगेट करणे म्हणजे सुद्धा तपासणी करणे. इन्क्वायरी शब्द आहे ना, इन्क्वायर, याच्या पुढे इंटू हे प्रिपोजिशन लागतं. आता वाक्य बरोबर आहे, म्हणजे इन्क्वायर सोबत इंटू शब्द आलाच पाहिजे, आणि इन्व्हेस्टिगेट या सोबत हा इंटू शब्द यायलाच नको असा तो नियम आहे. म्हणजे इन्व्हेस्टिगेट या शब्दासमोर प्रिपोजिशन तुम्हाला दिसणार नाही, तर इन्क्वायर शब्दासमोर तुम्हाला इंटू हा प्रिपोजिशन दिसणारच आहे. त्यामुळे हे वाक्य चुकीचं ठरतं. आपल्याला करेक्ट सेंटेन्स विचारले, करेक्ट कोणते आहेत, बी आणि सी. तसं ऑप्शन कोणतं आहे, 2 नंबर. 2 नंबरचं वाक्य आपलं बरोबर ठरतं. पुढचा क्वेश्चन, बॉर्न वॉयज. आता ही आहे ना लॅटिन फ्रेज आहे, जुन्या काळातली लॅटिन फ्रेज आहे. बॉर्न वॉयज याचा अर्थ काय असतं, की एखादा आपण जर्नीला जातोय ते आपण करत नाही का त्याला, की हॅपी जर्नी शॉर्ट फॉर्ममध्ये, त्याला ते लॅटिन भाषेत बॉर्न वॉयज असं म्हणायचे, की एखाद्याला हॅपी जर्नी असं विश करायचं, की तुझा प्रवास सुखाचा हो, त्याला म्हणतात बॉर्न वॉयज. हा लॅटिन फ्रेज आहे ती, त्याचा अर्थ आहे विशिंग यू अ हॅपी जर्नी. पुढे, चूज द करेक्ट सेंटेन्स. पहिलं वाक्य अनलेसचं आहे, दुसरं वाक्य इफचं आहे.
तिसरं वाक्य इफचे, पण इफचं काम वेगळं आहे. आता काय असतं इफचे वाक्य? मी तुम्हाला सांगितलं त्याला कंडिशनल सेंटेन्स म्हणतात. मी तुम्हाला अगोदर पण सांगितले कंडिशनल सेंटेन्स प्रत्येक पेपरला एक प्रश्न असतो त्याच्यावर कमीत कमी. बघू आपण कंडिशनल सेंटेन्स काय. कंडिशनल सेंटेन्स म्हणजे काय? ज्याच्यामध्ये इफचे वाक्य आहेत किंवा अनलेस, अंटिल, व्हेन असे कंडिशन दाखवणारे कंजंक्शन आहेत. असे कंडिशन दाखवणारे कंजंक्शन आहे. तर यांचा नियम काय बघा, जर इकडे सिंपल प्रेझेंट टेन्स दिसला तर तुम्हाला पुढे सिंपल प्रेझेंट टेन्स दिसू शकतो. असं केव्हा? जेव्हा युनिव्हर्सल ट्रूथ येते. युनिव्हर्सल ट्रूथ म्हणजे काय की जसं बघा, तुम्ही बर्फाला उष्णता दिली तर तो वितळणारच आहे. तो वितळणारच आहे. हे झालं युनिव्हर्सल ट्रूथ. याचं काय झालं? युनिव्हर्सल ट्रूथ म्हणजे ज्यात अट दिली आहे ती अटीनुसार परिणाम होणारच आहे, याला म्हणतात युनिव्हर्सल ट्रूथ. असे युनिव्हर्सल ट्रूथ जर असले तर दोघी ठिकाणी तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्स घ्यायचा आहे. पुढचे आहे टाईप 1 केस. या तिकडे सिंपल प्रेझेंट टेन्स असतो इफच्या वाक्यात, जे कंजंक्शन आहे तिकडे, आणि पुढे काय असतो? शॅल, विल, कॅन, मे हे असं मॉडल ऑक्झिलरी असतं. म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स आणि पुढे प्रेझेंट टेन्सचं मॉडल ऑक्झिलरी, हे वर्तमानकाळी मॉडल ऑक्झिलरी आहे. आता पुढचे कंडिशन मध्ये काय असू शकतं? इकडे पास्ट टेन्स असेल, सिंपल पास्ट. इकडे काय असेल? सिंपल पास्ट असेल. हा प्रेझेंट होता, आपण प्रेझेंटचे मॉडेल घेतले. हा पास्ट आहे तर पुढे काय आलं पाहिजे? पास्टचे मॉडेल. म्हणजे शालचा भूतकाळ शुड, विलचा भूतकाळ वुड, कॅनचा भूतकाळ कुड आणि मेचा भूतकाळ माईट. म्हणजे काय? जेव्हा तुम्हाला इफच्या वाक्यात किंवा कंजंक्शनच्या वाक्यात साधा भूतकाळ दिसेल, तुम्हाला पुढे शुड, वुड, कुड, माईट दिसणार आहे. समजलं? आता पुढची कंडिशन मध्ये पास्ट परफेक्ट टेन्स तुम्हाला दिसेल. म्हणजे हा पास्ट टेन्स आहे. पास्ट टेन्स म्हणजे पास्टचे मॉडेल दिसणार तुम्हाला. आणि परफेक्ट आहे का नाही? परफेक्ट टेन्स मध्ये हॅव नंतर व्ही3 येत असतो. काय येत असतो? हॅव नंतर व्ही3 येत असतो. असा पुढचा आपल्याला टेन्स दिसेल. आता बघा मी काय सांगतो. इफचे वाक्य म्हणजे कंडिशनल सेंटेन्स, यामध्ये दुसरे कंजंक्शन सुद्धा येऊ शकतात. पण तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल की कंजंक्शनच्या वाक्यामध्ये तुम्हाला मॉडेल दिसणार नाही. कंजंक्शनच्या वाक्यामध्ये मॉडेल दिसणार नाही. मॉडेल म्हणजे शॅल, विल, कॅन, मे, शुड, वुड, कुड, माईट हे मॉडेल तुम्हाला इकडे दिसणार नाही. ते तुम्हाला कुठे दिसतील? इकडे दिसतील. एवढं समजलं? जर वर्तमानकाळी वाक्य तर वर्तमानकाळी मॉडेल दिसतील, जर भूतकाळी वाक्य तर भूतकाळी मॉडेल दिसतील. एवढ्या दोन गोष्टी तुम्हाला समजल्या आहेत. आता आपण प्रश्नाकडे येऊ. प्रश्न असा आहे, पहिलं वाक्य, अनलेस इट विल रेन आय विल पिक यू अप ॲट 6. जर पाऊस पडला नाही तर मी तुला 6 वाजता पिक करेल. असं ते वाक्य आहे. जर तरचं वाक्य आहे का नाही? म्हणजे कंडिशन आहे, अट दिली आहे. त्यामुळे हे कंडिशनलचं वाक्य आहे. अनलेस हा कंजंक्शन आहे. अनलेस, अंटिल, व्हेन, इफ हे कंजंक्शन आहे. मी तुम्हाला काय सांगितलं होतं बघा, इकडे कंजंक्शनच्या वाक्यात कधीच तुम्हाला मॉडेल दिसणार नाही. मॉडेल दुसऱ्या वाक्यात दिसतील. मग आता इकडे बघा, इकडे मॉडेल दिसते बरोबर आहे, पण कंजंक्शनचं वाक्य आहे का नाही? इथे मॉडेल यायला नको, इथे मॉडेल यायला नको, म्हणून हे वाक्य चुकीचं आहे. म्हणजे ए नंबरचं सेंटेन्स आपलं चुकीचं आहे. जर इथे विल नसता तर वाक्य बरोबर होतं, पण त्याने कंजंक्शनच्या वाक्यात मॉडेल देऊन ते चुकी करून टाकली. इतकं समजलं? आता दुसरी गोष्ट, अनलेस आणि अंटिल बद्दल एक एक्स्ट्रा गोष्ट सांगतो मी. अनलेस आणि अंटिल हे स्वतः नकारार्थी आहेत, त्यामुळे त्यांच्या वाक्यात नॉट येणार नाही. त्यांच्या वाक्यात नॉट येणार नाही. त्यांचं वाक्य इथपर्यंत आहे. इथून पुढच्या वाक्यात नॉट येऊ शकतो, पण इकडे नॉट येणार नाही. म्हणजे अनलेस आणि अंटिल यांच्या क्लॉज मध्ये कधीच नॉट दिसणार नाही. ही दुसरी गोष्ट. तुमचं पहिलं वाक्य चुकीचं आहे, तुम्हाला समजलं? पहिलं वाक्य चुकीचं आहे. आता दुसरं, इफ यू डोंट पास द टेस्ट व्हॉट विल यू डू. जर तू टेस्ट पास केली नाही तर तू काय करशील? बघा इकडे साधा वर्तमान काळ आहे का नाही? इकडे साधा वर्तमान काळ आहे. इकडे शाल, विल दिसतोय का नाही? शाल, विल, कॅन, मे यांच्यापैकी एक. म्हणजे इकडे साधा वर्तमान आणि इकडे पुढे विल आणि पुढे V1 दिसतोय का नाही? म्हणजे हे वाक्य आपल्या या कंडिशनला लागू पडतं. बघा, हे वाक्य या कंडिशनला वाक्य लागू पडतं. बघा, प्रेझेंट टेन्स आणि इकडे शाल आणि नंतर V1 किंवा विल नंतर V1 या टेन्स या आपल्या कंडिशनला ते मॅच होतोय. म्हणजे हे वाक्य बरोबर आहे. आता पुढचं वाक्य, टेक अनदर सँडविच इफ यू आर हंग्री. तुला भूक लागली आहे तर तू एखादा सँडविच घेऊ शकतो. त्यात आज्ञा दिली आहे, सँडविच घेऊ शकतो. आज्ञार्थी वाक्याची सुरुवात कशाने होते? क्रियापदाने होते. जेव्हा आपण आज्ञार्थी वाक्याला कंजंक्शनने दुसऱ्याने जोडायचे, आज्ञार्थी वाक्याला कंजंक्शनने दुसऱ्या वाक्याशी जोडायचे, त्यावेळेस बघा आज्ञार्थी वाक्य दिसतंय, टेक अनदर सँडविच, दुसरा सँडविच घे. आज्ञा आहे का नाही? आज्ञार्थी वाक्य दिसतंय. इफ हा कंजंक्शन आला आहे, हे कंडिशनलचं वाक्य नाहीये, हे आज्ञार्थी वाक्य ज्याला आपण जोडतोय.
आज्ञार्थी वाक्याला कंजक्शन जोडलं तर इकडे जो काळ आहे साधा वर्तमान काळ, तोच काळ तुम्हाला पुढे दिसला पाहिजे, तोच काळ तुम्हाला दिसला पाहिजे. बघा आता यू आर हंग्री हा सुद्धा साधा वर्तमान काळ आहे, म्हणजे इकडे साधा वर्तमान काळ, इकडे साधा वर्तमान काळ, दोघी वाक्य बरोबर ठरतात, दोघी वाक्य बरोबर आहेत. याचा अर्थ सी सेंटेन्स आपलं बरोबर आहे, बी आणि सी आपलं बरोबर आहे, म्हणजे उत्तर आलं तुमचं 4 नंबर. उत्तर काय आलं तुमचं 4 नंबर. इतकं तुम्हाला समजलं असणार. आता पुढचं करेक्ट पॉझिटिव्ह डिग्री काय? पॉझिटिव्ह डिग्री करायची आहे आपल्याला. अशोका वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट इंडियन रूलर्स. अशोका वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट इंडियन रूलर्स. याचा आपल्याला पॉझिटिव्ह डिग्री करायची आहे. वाक्याचा अर्थ असा आहे की अशोक हा भारतातल्या फार महान राजांमधला एक राजा होता. अशोक हा आपल्या भारतातल्या महान राजांमधला एक राजा होता, असं ते वाक्य. ग्रेटेस्ट EST लागला आहे का नाही, ही झाली सुपरलेटिव्ह डिग्री. आपल्याला करायची आहे पॉझिटिव्ह डिग्री. आता ते कसं करायचं ते मी तुम्हाला आधी शिकवतो. बघू आपण आता. डिग्री आपल्याला 2 प्रकारे बदलावा लागते. एक तर अशी डिग्री म्हणजे तुलना. जर एकाशी तुलना आहे तर आपण पॉझिटिव्हचं कंपेरेटिव्ह करू शकतो. तर काय करू शकतो? पॉझिटिव्हचं कंपेरेटिव्ह. एकाशी तुलना असल्यास आपण सुपरलेटिव्ह वापरत नाही. सुपरलेटिव्ह नेहमी एकाची बाकीच्या अनेकांशी तुलना असते तेव्हा वापरलं जातं. म्हणजे एकाची तुलना आहे, पॉझिटिव्हचं कंपेरेटिव्ह होईल. दुसरं, आता एकाची जर अनेकाशी तुलना आहे, एकाची अनेकाशी तुलना आहे तर आपण पॉझिटिव्ह कंपेरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह तिघी वापरू शकतो. मग आता बघा, एकाची तुलना म्हणजे राम हा श्यामपेक्षा उंच आहे अशी तुलना. पण जेव्हा आपण एकाशी अनेकांशी तुलना करतो तेव्हा 2 प्रकारे होऊ शकतं की बघा, राम हा वर्गात काही मुलांपेक्षा उंच आहे. ही झाली काय? उंच मुलांमधला एक राम आहे. याला म्हणतात सर्वश्रेष्ठांमधली एक. याला काय म्हणतात? सर्वश्रेष्ठांमधली एक. राम हा वर्गात काही मुलांमध्ये उंच आहे. याचा अर्थ काय? जे सर्वात उंच मुलं आहेत त्यांच्यातला तो आहे. बरोबर? सर्वश्रेष्ठांमधली एक. पण मी आता दुसरा म्हणतोय की राम हा वर्गात सर्वात उंच आहे. अशाच तो काय होतो? एकमेव होऊन जातो. तो सर्वात उंच होऊन जातो, एकमेव होऊन जातो. त्यावेळेस आपल्याला इकडचं कंपॅरिझन घ्यायचं आहे. मग आता हे कंपॅरिझन कसं असतं ते आपण सांगतो. बघू आपण. पहिलं वाक्य पॉझिटिव्ह डिग्रीचं. तृप्ती इज ॲज ब्युटिफुल ॲज सोनू. तृप्ती ही सोनू इतकीच सुंदर आहे. एकाची तुलना आहे का नाही, तृप्ती आणि सोनूची. तृप्ती ही सोनू इतकीच सुंदर आहे. आता याचं कंपॅरेटिव्ह करायचं आहे. कंपॅरेटिव्ह कसं करता बघा. हा जो इकडचा घटक आहे तो इकडे घ्यायचा, म्हणजे सोनू आता पहिले येईल, इथे इज आहे का नाही, इकडे पण खाली तोच काळ राहू द्यायचा, म्हणजे इज. पहिलं वाक्य बघा. पहिल्या वाक्यामध्ये होकारा आहे का नाही, म्हणजे होकारार्थी आहे का नाही पहिलं वाक्य, तर खालचं वाक्य नकारार्थी करून घ्यायचं. खालचं वाक्य काय करायचं? नकारार्थी करायचं. पहिलं वाक्य पॉझिटिव्ह डिग्रीचं आहे. आपल्याला आता कंपेरेटिव्ह डिग्री करायची आहे, म्हणजे एक तर तुम्हाला ER लावा लागेल किंवा मोर लावा लागेल. ब्युटिफुलर असं होत नाही, म्हणजे आपण मोर लावू. मोर ब्युटिफुल दॅन घ्यायचं आहे कंपेरेटिव्ह मध्ये. आणि जो पहिला जो आपला कंपॅरिझन होणारा घटक आहे तो शेवटी लिहायचा. याला म्हणता एकाची तुलना. हा होता आपला इकडचा पार्ट. आता आपण दुसरा पार्ट बघू. आता बघा, आपण एकमेव बघू. एकमेव मध्ये पॉझिटिव्ह डिग्री कसं असते? नो अदर रिव्हर इज सो लॉंग ॲज द नाईल. कोणतीच नदी नाईल नदी इतकी लांब नाही. ती सर्वात लांब आहे का नाही, म्हणजे ती एकमेव आहे. ती काय आहे? एकमेव. म्हणजे नाईल नदी इतकी कोणतीच नदी लांब नाहीये. नो अदरने सुरुवात होते पॉझिटिव्ह डिग्रीची. एक मिनिट. पॉझिटिव्ह डिग्रीची बघा, नो अदरने सुरुवात होते. पॉझिटिव्ह डिग्रीची नो अदरने सुरुवात होते एकमेव मध्ये. इथे लिहू आपण नो अदर एकमेव मध्ये. ओके. आता कंपेरेटिव्ह करतोय मी. कंपेरेटिव्ह तुम्हाला माहिती, इकडचा घटक आधी घ्या, द नाईल पुढे घेतला. वाक्य बघा साध्या वर्तमान काळाचं आहे वरती, म्हणून आपण इज घेतलं. कंपेरेटिव्ह करायचं आहे. कंपेरेटिव्ह म्हणजे तुम्ही एक तर ER लावणार किंवा मोर लावणार. आता लॉंग याला विशेषणाला ER लागतो, म्हणजे लॉंगर. नाईल इज लॉंगर दॅन एनी अदर रिव्हर. हे चुकीचं लिहिलं गेलंय. एनी अदर रिव्हर म्हणजे नाईल ही नदी दुसऱ्या कोणत्याही नदीपेक्षा लांब आहे. या वाक्याचा अर्थ सुद्धा तोच होतोय जो पहिल्या वाक्याचा अर्थ होता. बरोबर? म्हणजे इकडे काय येतो? एनी अदर येतो.
म्हणजे पहिल्या वाक्यामध्ये पॉझिटिव्ह मध्ये काय होता, नो अदर, कंपॅरेटिव्ह मध्ये काय होता, एनी अदर, कंपॅरेटिव्ह मध्ये काय होता, एनी अदर. आता पुढे तुम्हाला सुपरलेटिव्ह करायचंय, सुपरलेटिव्ह करायचंय. बघा कसं करणार. कंपॅरेटिव्हची जी सुरुवात आहे ती सुरुवात इथे राहू द्यायची, कंपॅरेटिव्ह सुरुवात इकडे राहू द्यायची. आता बघा इकडे लॉंगर हा कंपॅरेटिव्ह होता का नाही, तर त्याचं लॉंगेस्ट हे सुपरलेटिव्ह असतं. मग द लॉंगेस्ट ऑफ ऑल रिव्हर्स, म्हणजे नाईल नदी ही सर्व नदींमध्ये सर्वाधिक लांब आहे असा त्या वाक्याचा अर्थ होतो. तिघी वाक्यांचा अर्थ एकच आहे, तिघी वाक्यांमध्ये रचना वेगळी आहे, तिघी वाक्यांमध्ये रचना वेगळी आहे. बघा इथे काय होतं, नो अदर होतं, इथे एनी अदर होतं, आणि इथे ऑल होतं, ऑफ ऑल असा शब्द होता, ऑफ ऑल असा शब्द होता सुपरलेटिव्ह मध्ये. सुपरलेटिव्ह मध्ये तिघी वाक्यांचा अर्थ असा आहे की नाईल नदी ही जगात सर्वात लांब आहे, नाईल नदी ही जगात सर्वात लांब आहे असा तिघांचा अर्थ आहे. ही होती एकमेव कंडिशन. आता आपल्याला घ्यायची सर्वश्रेष्ठांमधील एक, आता आपल्याला घ्यायची सर्वश्रेष्ठांमधील एक, म्हणजे राम हा वर्गात काही लोकांमध्ये उंच आहे, याचा अर्थ तो उंच लोकांमधला एक जण आहे पण सर्वात उंच नाही आहे, याला म्हणतात सर्वश्रेष्ठांमधील एक. बघू आपण आता. व्हेरी फ्यू रिव्हर्स आर ॲज लॉंग ॲज गंगा, खूप कमी नद्या आहेत ज्या गंगा नदी इतक्या लांब आहेत. याचा अर्थ काय, गंगा नदी ही सर्वात लांब नदींमधील एक आहे पण ती सर्वाधिक लांब नाही आहे, म्हणजे ज्या लांब नद्या सर्व त्यांच्यामधील एक आहे, म्हणजे सर्वश्रेष्ठांमधील एक आहे पण जगात सर्वात लांब नाही आहे. समजलं काय सांगितलं मी, म्हणजे ही झाली सर्वश्रेष्ठांमधील एक. अशा वेळेस पॉझिटिव्ह डिग्रीची सुरुवात कशाने होते, व्हेरी फ्यूने. पॉझिटिव्ह डिग्रीची सुरुवात कशाने होते, व्हेरी फ्यूने. ओके, आता बघू आपण याचा आपल्याला काय करायचं आहे, कंपॅरेटिव्ह. कंपॅरेटिव्ह कसं होईल बघा, इकडचा पार्ट पुढे येईल, द गंगा इज, द गंगा इज लॉंगर आला बघा कंपॅरेटिव्हचा, लॉंगर दॅन मोस्ट अदर रिव्हर्स, म्हणजे गंगा नदी ही खूप नद्यांपेक्षा लांब आहे पण सर्वात लांब नाही आहे, खूप नद्यांपेक्षा लांब आहे पण थोड्याफार नद्या त्याच्यापेक्षा जास्त लांब असतीलच. समजलं काय सांगितलं मी, म्हणजे तेव्हा कंपॅरेटिव्ह मध्ये काय येतो, मोस्ट अदर. कंपॅरेटिव्ह मध्ये काय येतो तेव्हा मोस्ट अदर. ओके, कंपॅरेटिव्ह मध्ये काय येतं तेव्हा मोस्ट अदर. आता पुढे, आता याचं काय करायचं, सुपरलेटिव्ह. सुपरलेटिव्हची सुरुवात कंपॅरेटिव्ह सारखीच होते, सुपरलेटिव्हची सुरुवात कंपॅरेटिव्ह सारखीच होते. द गंगा इज वन ऑफ द लॉंगेस्ट रिव्हर, गंगा ही लांब नदींमधील, गंगा ही सर्वात लांब नदींमधील एक नदी आहे. या वाक्याचा अर्थ पण तोच होतो, सर्वश्रेष्ठांमधील एक, सर्वश्रेष्ठांमधील एक. गंगा ही सर्वात लांब नद्यांमधील एक नदी आहे, म्हणजे अशा वेळेस वन ऑफ द ची रचना असते. अशा वेळेस काय असते, वन ऑफ द ची रचना असते सुपरलेटिव्हला. अशा वेळेस वन ऑफ द ची रचना असते सुपरलेटिव्हला. आता हे होतं तुमचं कन्सेप्ट. आता तुम्हाला शॉर्टकट कसे लक्षात ठेवायचे ते सांगतो मी. जर तुम्हाला पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये नो अदर दिसला तर तुम्हाला कंपॅरेटिव्हमध्ये काय दिसला पाहिजे, एनी अदर. तर तुम्हाला सुपरलेटिव्हमध्ये काय दिसला पाहिजे, ऑफ ऑल. आलं लक्षात. आता इकडे बघा, जर तुम्हाला पीडी मध्ये म्हणजे पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये व्हेरी फ्यू दिसला तर तुम्हाला कंपॅरेटिव्हमध्ये मोस्ट अदर दिसला पाहिजे आणि सुपरलेटिव्हमध्ये काय दिसला पाहिजे, वन ऑफ द दिसला पाहिजे. आता आपण आपल्या प्रश्नाकडे येऊ. आता आपण प्रश्नाकडे येऊ. बघा प्रश्नामध्ये काय दिसतंय तुम्हाला, प्रश्नामध्ये तुम्हाला वन ऑफ द दिसतंय का नाही, प्रश्नामध्ये तुम्हाला वन ऑफ द दिसतंय का नाही, आणि विचारला काय पॉझिटिव्ह, विचारला काय पॉझिटिव्ह. म्हणजे आपण येऊ इकडे, म्हणजे आपण इकडच्या कॅटेगरीमध्ये आहे. तुम्हाला प्रश्नामध्ये काय दिसतंय, वन ऑफ द दिसतं आहे. तुम्हाला विचारलंय पॉझिटिव्ह, म्हणजे पॉझिटिव्हमध्ये काय दिसलं पाहिजे, व्हेरी फ्यू. पॉझिटिव्हमध्ये काय दिसलं पाहिजे, व्हेरी फ्यू. व्हेरी फ्यू कुठे, इकडे व्हेरी फ्यू नाही आहे, इकडे व्हेरी फ्यू नाही आहे, इकडे व्हेरी फ्यू नाही आहे, कुठे व्हेरी फ्यू इकडे. म्हणजे उत्तर काय आलं तुमचं, एक नंबर. उत्तर काय आलं तुमचं, एक नंबर. तो शॉर्टकट जरी तुम्हाला समजला तरी बाकी काही लक्षात ठेवायचं काम नाही. त्यामुळे तो शॉर्टकट तुम्ही लिहून घ्या, तो शॉर्टकट तुम्ही लिहून घ्या, बरोबर. पुढे आता इकडे बघा, आर्सेनिक इज अन एक्स्ट्रीमली पॉइझनस मेटल, म्हणजे आर्सेनिक हा एक फार विषारी धातू आहे किंवा फार विषारी मूलद्रव्य आहे. आर्सेनिक हा फार विषारी मूलद्रव्य आहे. आर्सेनिकला फार विषारी म्हटलंय, म्हणजे जेवढी विषारी मूलद्रव्य त्यांच्यामधला तो एक आहे, त्यांच्यामधला तो काय एक आहे. पण असं म्हटलं नाही की तो जगातला सर्वात विषारी मूलद्रव्य आहे, म्हणजे तो त्यांच्यामधील एक आहे, वन ऑफ द आहे. तो त्यांच्यामधला एक आहे, तो विषारी मूलद्रव्यांमधला एक आहे, वन ऑफ द आहे. वन ऑफ द वाला कुठे दिसतंय, वन ऑफ द वाला कुठे दिसतंय बघा इकडे, वन ऑफ द. या वाक्याचा अर्थ बरोबर राहिला असता वन ऑफ दला, पण त्याने चुकी काय केली, त्याने हायली पॉइझनस करून टाकलं. त्याने काय केलं, हायली पॉइझनस करून टाकलं. वन ऑफ द नंतर त्याने फक्त पॉइझनस घ्यायला पाहिजे होता.
हायली शब्दामध्ये ते काय होऊन गेलं, ते सर्वाधिक होऊन गेलं, ते म्हणजे काय होऊन गेलं, ते सर्व सिस्टम चाललं गेलं, त्यामुळे ते उत्तर काही येणार नाही, त्यामुळे ते उत्तर येणार नाही. आता दुसरं बघा, याचा आपल्याला कशी रचना करता येईल. एवढं आपल्याला समजलं की ती वन ऑफ द ची रचना आहे, की म्हणजे वन ऑफ द ची रचना आहे, पण इथे हायलीमुळे ते चुकून गेलंय. मग आता वन ऑफ द च्या रचनेमध्ये काय काय येतं बघू आपण. वन ऑफ द च्या रचनेमध्ये एक तर मोस्ट ऑर्डर येईल किंवा व्हेरी फ्यू येईल. एक तर मोस्ट ऑर्डर येईल, एक तर काय येईल, व्हेरी फ्यू येईल. मग बघू आपण मोस्ट ऑर्डर कुठे दिसते का. मोस्ट आहे पण ऑर्डर शब्द नाहीये, त्यामुळे ते गेलं. व्हेरी फ्यू कुठे दिसतंय का, बघा हे 3 नंबर व्हेरी फ्यू दिसतंय का नाही. व्हेरी फ्यू एलिमेंट्स आर ॲज पॉइझनस ॲज आर्सेनिक. हे वाक्य बरोबर ठरतं. पहिल्या वाक्याचा अर्थ असा आहे की आर्सेनिक हा खूप विषारी धातू आहे, म्हणजे जे विषारी धातू आहे त्यांच्यामध्ये तो एक आहे, म्हणजे फार कमी धातू जे त्याच्या इतके विषारी आहेत तेच इथे लिहून दिलंय. व्हेरी फ्यू एलिमेंट्स आर ॲज पॉइझनस ॲज आर्सेनिक. बघा पॉझिटिव्ह विचारलं होतं त्यांनी पॉझिटिव्ह विचारलं होतं, त्यामुळे तुम्हाला वन ऑफ द असं पण घेता आलं नसतं. वन ऑफ द सुपरलेटिव्हमध्ये येतं. पॉझिटिव्हमध्ये काय येणार, नेहमी व्हेरी फ्यूज येणार आहे. पॉझिटिव्हमध्ये काय येणार आहे, व्हेरी फ्यूज येणार आहे, वन ऑफ द येणारच नाही. माझं ते वाचण्यात लक्षात आलं नाही, म्हणून मी तसं सांगितलं. वन ऑफ द ची रचना घेता आली असती, पण ती घेतली का नाही आपण, पॉइझनसमुळे. आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये त्यांनी काय विचारलं, फक्त पॉझिटिव्ह विचारलंय, म्हणजे पॉझिटिव्ह फक्त व्हेरी फ्यूने सुरुवात होतं, त्यामुळे उत्तर काय येणार तुमचं, व्हेरी फ्यू आलं. आता पुढचा क्वेश्चन, टू बाईट द बुलेट. टू बाईट द बुलेट याचा अर्थ काय असतं, बुलेट खाणे किंवा बुलेटची चव घेणे. याचा अर्थ काय, एखादी अशी गोष्ट करणे, कोणालाच इच्छा राहत नाही की बुलेटची चव घ्यायची, पण त्याचा अर्थ काय असतो की एखादी गोष्ट जी आपल्या इच्छेच्या विरुद्ध घडते पण ती आपल्याला सहन करावी लागते, त्याला म्हणतात बाईट द बुलेट. अशी ती इडियम आहे. बाईट द बुलेट म्हणजे काय, एखादी अनप्लिझंट गोष्ट जी आपल्याला आवडत नाहीये ती आपल्याला सहन करावं लागते विदाऊट कंप्लेन. ती आपल्याला सहन करावं लागते विदाऊट कंप्लेन. हे आहे बाईट द बुलेटचा अर्थ. हा आहे बाईटचा बुलेटचा अर्थ. पुढचं, विनीता इज ऑन क्लाउड 9 आफ्टर विनिंग द फायनल मॅच. आता बघा, एक ऑप्शन आहे टू बी व्हेरी हॅपी आणि एक ऑप्शन आहे टू बी व्हेरी अँग्री. ती खूप आनंदी झाली असेल किंवा खूप दुःखी झाली असेल किंवा खूप रागावली असेल. हे दोन एकमेकांचे अपोजिट उत्तर आहे का नाही, म्हणजे तुम्हाला एवढं समजतं की उत्तर याच्यामध्येच आहे, बरोबर. आता तुम्ही विचार करा, मॅच जिंकल्यानंतर ती आनंदी झाली असेल का रागावली असेल. ती ऑब्व्हियसली आनंदी झाली असणार, म्हणजे ऑन क्लाउड 9 याचा अर्थ तुम्ही काय लिहिणार, टू बी व्हेरी हॅपी. टू बी काय, व्हेरी हॅपी, कारण की मॅच जिंकल्यानंतर ती नेहमी हॅपी झाली असणार, अँग्री होणार नाही. त्यामुळे उत्तर तुमचं 1 नंबर येतं. उत्तर तुमचं 1 नंबर येतं. पुढचा क्वेश्चन, ही गॉट थ्रू हिज एक्झाम ऑल राईट. तो परीक्षा बरोबर देऊन आला. बरोबर देऊन आला याचा अर्थ काय, तो नीट घरी आला असं नाही, तो परीक्षा पास होऊन आला असा त्याचा अर्थ आहे. गॉट थ्रू एक्झाम याचा अर्थ असतो एक्झाम पास होणे. याचा अर्थ असतो एक्झाम पास होणे. तो एक्झाम देऊन बरोबर घरी आला. याचा अर्थ बरोबर घरी आला असं नाही, रस्ता चुकवला नाही असं नाही. त्याचा अर्थ असा आहे की तो एक्झाम पास झाला. एक्झाम पास झाला म्हणजे काय, ही पासेस द एक्झाम. उत्तर येतं 2 नंबर. गॉट थ्रू ही म्हणे त्याचा अर्थ असतो एक्झाम पास होणे. तो एक्झाम पास होऊन घरी आला असा त्याचा अर्थ उरतो. पुढचा क्वेश्चन बघू आपण. अ स्टॉईक इज अ पर्सन. अ स्टॉईक इज अ पर्सन. स्टॉईकचा अर्थ असतो मराठीमध्ये स्थितप्रज्ञ. स्थितप्रज्ञ. स्थितप्रज्ञ म्हणजे काय, ज्याला दुःख आणि सुख यांचा काहीच फरक पडत नाही. ज्याला दुःख आणि सुख याचा काहीच फरक पडत नाही त्याला म्हणतात स्थितप्रज्ञ. बघा, स्टॉईक कोण असतो, इन्चार्ज असतो का, तो इन्चार्ज नसतो कंपनीचा. तो किंवा स्टॉक आणि शेअर मार्केटमध्ये शेअर काही विकत किंवा हे करत नाही. तो बघा, डज नॉट इंड्युअर एनिथिंग पेनफुल आणि अनप्लिझंट. तो एक सुद्धा, इंड्युअरचा अर्थ काय असतो, सहन करणे. तो एक सुद्धा दुःखदायक गोष्ट सहन करत नाही, त्याला स्टॉईक म्हणत नाही. स्टॉईक कोण असतो, जो सर्व सहन करतो, त्याला काहीच फरक पडत नाही. म्हणजे हे सुद्धा उत्तर येणार नाही. शेवटचं बघा, सायलेंटली सफर्स अँड इंड्युअर्स विदाउट एनी कंप्लेंट्स. स्टॉईक म्हणजे स्थितप्रज्ञ म्हणजे असा व्यक्ती जो जितक्या पण त्रासदायक गोष्टी त्या बिना कंप्लेंट करता सहन करतो. तो ना त्याला दुःखाचं काही दाखवतो ना सुखाचं काही दाखवतो. पुढचा क्वेश्चन, सिलेक्ट द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच. म्हणजे इनडायरेक्ट नरेशन म्हणजे इनडायरेक्ट स्पीच विचारलंय. बघा, क्वेश्चन म्हणजे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, हे प्रश्नार्थी वाक्य, त्याचा आपल्याला काय करायचं, इनडायरेक्ट स्पीच. मी तुम्हाला ऑलरेडी अगोदर शिकवलंय क्वेश्चनचं इनडायरेक्ट स्पीचचं. 3 गोष्टी लक्षात ठेवायला लावल्या होत्या मी. त्यातल्या 2 गोष्टी ते कामाच्या, त्या 2 गोष्टी सांगतो. पहिले बघा, जर WH क्वेश्चन आहे तर तुम्हाला इनडायरेक्ट स्पीचमध्ये WH शब्द दिसला पाहिजे. आणि दुसरं, इनडायरेक्ट स्पीचमध्ये कर्ता नंतर सहाय्यकारी क्रियापद आलं पाहिजे. नंतर काय आलं पाहिजे, सहाय्यकारी क्रियापद आलं पाहिजे. आता बघू आपण. ही सेड टू मी व्हाय डिड यू स्ट्राईक मी. त्याने मला विचारलं की मी त्याला का मारलं, असा तो प्रश्न आहे. त्याने मला विचारलं की तू मला का मारलं. याचा आपल्याला इनडायरेक्ट स्पीच करायचं आहे. बघा,
जेव्हा आपण प्रश्नार्थी वाक्य आहे तेव्हा तुम्हाला इन्क्वायर शब्द पण वापरता येतो आणि आस्क शब्द सुद्धा वापरता येतो. सेड शब्द चालत नाही. सेड शब्द चालत नाही. जेव्हा आपण प्रश्नार्थी वाक्य तुम्ही इन्क्वायरी करता प्रश्नामध्ये किंवा विचारता आस्क करता दोघे शब्द चालतात. सेड म्हणत नाही तुम्ही. त्यामुळे हा 4 नंबरचा ऑप्शन तर कट होऊन गेलं. आता उरले 3 ऑप्शन. आता बघा आस्क आणि इन्क्वायर दोघे शब्द आहेत. आता पहिली गोष्ट तुम्हाला काय सांगितलं मी WH जो शब्द आहे तो WH शब्द आला पाहिजे. बघा तिघी ठिकाणी WH शब्द वाय आला आहे. तिघी ठिकाणी WH शब्द वाय आला आहे. आता इकडे बघा हा डीड प्लस V1 आहे. डीड प्लस V1 म्हणजे साधा भूतकाळ. डीड प्लस V1 म्हणजे काय साधा भूतकाळ. साधा भूतकाळ जेव्हा डायरेक्ट स्पीचमध्ये असतो तेव्हा इनडायरेक्ट स्पीचमध्ये आपल्याला पूर्ण भूतकाळ घ्यावा लागतो. पूर्ण भूतकाळ घ्यावा लागतो. पूर्ण भूतकाळ म्हणजे काय हॅड प्लस V3. हॅड प्लस V3 म्हणजे तुम्हाला हॅड दिसला पाहिजे. आता बघा इकडे डीड आहे हा गेला. इकडे डीड आहे हा गेला. उरला कोण हॅड. एकच ऑप्शन उरलं ते म्हणजे 2 नंबर. उत्तर तुमचं 2 नंबर आहे. पहिले तुम्ही काय बघितलं WH शब्द बघितला. WH दिसला. दुसरं तुम्ही काळ बघितला. साधा भूतकाळ होता. साध्या भूतकाळचा इनडायरेक्ट स्पीच पूर्ण भूतकाळ होतो. पूर्ण भूतकाळ म्हणजे काय हॅड प्लस V3. हॅड तुम्हाला एकच ठिकाणी दिसतोय. बघा इथे म्हणजे हेच उत्तर तुमचं आहे. आता 86 नंबर पुढचा 91 नंबर. 86 ते 90 पॅसेज आहेत त्यामुळे आपण 91 नंबर घेऊ क्वेश्चन. द पेपॅराझी टेल्ड देम ऑल ओव्हर लंडन. पेपॅराझी म्हणजे काय. पेपॅराझी म्हणजे फोटोग्राफर. जुन्या काळात जे नट नटी म्हणजे जे कलाकार आहेत ॲक्टर वगैरे त्यांचे जे फोटो काढायचे त्यांना पेपॅराझी म्हणायचे. पेपॅराझी एक कादंबरीमधलं कॅरेक्टर होतं ज्याला फोटोग्राफर होतं ते. नंतर तर पेपॅराझी शब्द इतका प्रचलित होऊन गेला इंग्लंडमध्ये तर सर्व फोटोग्राफरांना पेपॅराझी म्हणायला लागून गेले. तर पेपॅराझी म्हणजे काय जो फोटोग्राफर होता तो फोटोग्राफर त्यांना पूर्ण लंडनमध्ये टेल्ड करायचा. त्या लोकांना म्हणजे नट नटी लोकांना पूर्ण लंडनमध्ये टेल्ड करायचा म्हणजे काय त्यांच्या मागे फिरत असेल ना तो फोटो काढायला म्हणजे त्यांना फॉलो करत असेल म्हणून इथे टेलचा अर्थ काय फॉलो. म्हणजे तो फोटोग्राफर त्या लोकांना देम म्हणजे कोण ते लोक नट नटी अभिनय करणारे त्या नट नटी यांना फॉलो करायचा पूर्ण लंडनभर. टेलचा अर्थ काय फॉलो. तुम्हाला वाक्याच्या अर्थावरून उत्तर काढता येत होतं. टेलचा सिनोनिम काय घेतला इथं फॉलो. फॉलो. बघा तो जो फोटोग्राफर आहे तो काही ट्रबल म्हणजे त्यांना त्रास देत नसेल. तो काय त्यांना ब्लॅकमेल करत नसेल. तो काय त्यांच्याशी भांडण करत नसेल. तो त्यांना काय करत असेल फॉलो करत असेल. जिथे जाता तिथे पाठला करत असेल फोटो काढायला. त्यामुळे टेलचा अर्थ काय फॉलो. आता पुढचं अंडरलाईन मीन्स स्ट्रेंथ एनर्जी पॉवर फोर्स अँड स्पिरिट. जो शब्द आहे त्याचा अर्थ असा आहे की स्पिरिट एनर्जी किंवा पॉवर असा त्याचा अर्थ व्हायला पाहिजे. व्हिक्टरी म्हणजे विजय म्हणजे काही पॉवर राहत नाही किंवा एनर्जी राहत नाही किंवा स्ट्रेंथ राहत नाही. कॅलॅमिटी म्हणजे काय दुर्घटना किंवा एखादं मोठं संकटचा अर्थ काही स्ट्रेंथ राहत नाही. ॲपॉलॉजी म्हणजे माफीचा अर्थ पण काही स्ट्रेंथ किंवा एनर्जी राहत नाही. उरलं काय मग विगोरचा अर्थ असतो साहसी किंवा एकदम ताकदवर. बरोबर स्ट्रेंथ. विगोरचा अर्थ असतो स्ट्रेंथ किंवा एनर्जी. उत्तर तुमचं आलं 4 नंबर. उत्तर काय आलं तुमचं 4 नंबर. ऑप्शन कट करून पण उत्तर निघत होतं. पुढचा क्वेश्चन राईट द करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब इन द गिवन सेंटेन्स. तुम्हाला योग्य क्रियापद ओळखायचं आहे. ईच ऑफ दीज रूम्स अंडरलाईन गुड इनफ फॉर मी. बघा बऱ्यापैकी मुलं चुकी काय करतात त्यांना असं वाटतं की जो शब्द जवळ आहे क्रियापदाच्या तो करता आहे. वास्तविक तसं राहत नाही. इथे बघा रूम्स शब्द अनेक वचन एकाने मग आपण लगेच अनेक वचन आर गोल करून दिलं असतं पण तो करता नाहीये. जनरली म्हणजे असं आपण ग्राह्य धरायचं नाही की क्रियापदाच्या जवळचा शब्द करता आहे. दुसरा शब्द सुद्धा करता राहू शकतो. या वाक्यात रूम्स हा शब्द करता नाहीये तर ईच हा शब्द करता आहे. ईच हा शब्द एक वचन आहे त्यामुळे आर येणार नाही ईज उत्तर येईल. कारण ईच हा शब्द एक वचन आहे. ऑफ शब्दाच्या पूर्वी जो शब्द येतो ना तो शब्द करता असतो. म्हणजे ऑफच्या पूर्वी जर एक वचन आलं तर एक वचन. ऑफच्या पूर्वी जर अनेक वचन आलं तर अनेक वचन. म्हणजे ऑफच्या पूर्वी ईच हा एक वचन आहे म्हणून तुमचं क्रियापद ईज आलं पाहिजे. तुम्हाला साधं लॉजिक काढता आलं समजा तुम्हाला नियम माहित नाही तरी तुम्ही उत्तर काढू शकले. ते कसं बघा हॅव अनेक वचन, वेअर अनेक वचन, आर अनेक वचन, तिघे अनेक वचन एकानी. तुम्ही 3 गोल करू शकत नाही. मग तुम्ही एखादा दुसरंच गोल केलं असतं ते म्हणजे ईज. 3 सारखे ऑप्शन आहे. 3 तर गोल होणार नाही मग एकच उरलेलं कोणी ईज त्यालाच तुम्ही गोल केलं असतं. नियम असा आहे की क्रियापदाच्या जवळचा शब्द करता असतो असं नाहीये. तुम्हाला वाक्याच्या अर्थावरून करता ओळखावा लागतो.
तुम्ही सोपं लक्षात राहू द्या, ऑफच्या अगोदर जो शब्द येतो तो कर्ता असतो. ऑफच्या अगोदर एकवचन शब्द आहे म्हणून एकवचन करता येईल. आता पुढे बघू. द बार्बर हॅज कट माय हेअर व्हेरी शॉर्ट. काय विचारलंय? प्रोग्रेसिव्ह फ्युचर टेन्स विचारला आहे. प्रोग्रेसिव्ह फ्युचर टेन्स. प्रोग्रेसिव्ह टेन्स म्हणजे कंटिन्युअस टेन्स. प्रोग्रेसिव्ह टेन्स म्हणजे काय? कंटिन्युअस टेन्स. बरोबर. कंटिन्युअस फ्युचरचा फॉर्म्युला कसा आहे? कंटिन्युअस फ्युचरचा फॉर्म्युला असा आहे, करता प्लस शाल किंवा विल, पुढे बी प्लस V1 ING प्लस कर्म प्लस काय? कर्म. आता बघू आपण असं कुठे बसतंय. पहिले तर शाल आणि विल दोनच ठिकाणी आहेत, म्हणजे हा विल आहे. ईज तर येणार नाही, पहिलं ऑप्शन गेलं. हॅड येणार नाही, चौथं ऑप्शन गेलं. आता विल दोन ठिकाणी आहे. विल नंतर बी कुठे दिसतोय? बी दिसतोय इथे, म्हणजे उत्तर काय आलं तुमचं? 3 नंबर. उत्तर काय आलं तुमचं? 3 नंबर. हा आहे फ्युचर प्रोग्रेसिव्हचा फॉर्म्युला. तो तुम्हाला माहिती असेल, एवढं काय अवघड नाही. तो पुढचं बघा, मी राज्यसेवेला एक क्वेश्चन घेतला होता ज्यामध्ये स्पेलिंग विचारली होती त्यांनी, आणि तो प्रश्न रद्द झालाय. आणि त्याच्यानंतर लगेच ही परीक्षा झाली, त्यात त्यांनी तोच प्रश्न विचारलाय. बघा आता काय. टुडे इज नॉट स्पेशल डे ऑन द. आज कॅलेंडरमध्ये काही विशेष दिवस नाहीये. विशेष दिवस नाहीये. कॅलेंडर म्हणजे इथे काय? काल निर्णय असा अर्थ आहे. काल निर्णय म्हणजे दिनदर्शिका, सॉरी दिनदर्शिका असं म्हणता येईल. कॅलेंडर म्हणजे काय? दिनदर्शिका. दर्शिका असा त्याचा अर्थ आहे. दिनदर्शिका. मी तुम्हाला तेव्हा 2 स्पेलिंगा सांगितल्या होत्या. जेव्हा कॅलेंडर अशी स्पेलिंग असते तेव्हा त्याचा अर्थ असतो दिनदर्शिका, आणि जेव्हा कॅलेंडर अशी स्पेलिंग असते तेव्हा त्याचा अर्थ असतो इस्त्री किंवा इस्त्री करणे. इस्त्री किंवा इस्त्री करणे. आता वाक्य असं राहील का की आज इस्त्रीवर विशेष दिवस नाही? वाक्य असं राहील ना की आज दिनदर्शिकेत काही विशेष दिवस नाही. म्हणजे तुम्हाला कॅलेंडर निवडायचं आहे. कॅलेंडरची स्पेलिंग आहे 1 नंबर. कॅलेंडरची स्पेलिंग आहे 1 नंबर. हे उत्तर तुमचं बरोबर ठरतं. हे तुमचं उत्तर बरोबर ठरतं. तुम्ही असं लक्षात ठेवू द्या, हा DAR आहे का नाही? DAR म्हणजे दार. आपण दारावरच कॅलेंडर लावतो ना, त्यामुळे DAR ची स्पेलिंग म्हणजे कॅलेंडर लक्षात राहू द्या, दिनदर्शिका. आणि DER म्हणजे काय? इस्त्री. बरोबर. या दोघी स्पेलिंगा अस्तित्वात नाहीये, अशी स्पेलिंगच नाही इंग्लिशमध्ये. समजा तुम्हाला, म्हणजे कन्फ्यूज व्हायला नको तुमचं. दारावर आपण काल निर्णय लावतो म्हणजे DAR वाला काय? दिनदर्शिका, आणि DER वाला काय? इस्त्री. असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. पुढे त्यावरून तुम्हाला समजलं असेल की राज्यसेवेचा प्रश्न कसा रिपीट झाला. त्यामुळे मागचे प्रश्न फार महत्त्वाचे आहे आयोगाचे. आता पुढे बघू आपण. हे सर्व इडियम्स आणि फ्रेजेस आहे. हे सर्व अगोदर विचारलेले आहेत. हे सर्व प्रश्न अगोदर विचारले आयोगाने. तेच प्रश्नांना एकत्र केलं आणि जोड्या लावा बनवून टाकल्या आयोगाने. बघू आपण. इलेगी. इलेगीचा अर्थ असतो एखादा जेव्हा मरताना सॉन्ग म्हणत नाही का, फ्युनरल सॉन्ग, मेल्यानंतर जे सॉन्ग म्हणतात त्याला इलेगी म्हणतात. स्वॅन सॉन्ग. स्वॅन सॉन्ग म्हणजे काय? एखाद्याचा शेवटचा कार्यक्रम आहे. समजा एखाद्याचं शेवटचं गाणं म्हणायचं आहे, शेवटचा परफॉर्मन्स आहे, किंवा एखादा रिटायर होते सैनिक, तेव्हा जो ते गाणं म्हटलं जातं त्याला म्हणतात स्वॅन सॉन्ग, म्हणजे शेवटचा सॉन्ग, म्हणजे फायनल परफॉर्मन्स. म्हणजे काय? फायनल परफॉर्मन्स. एकाचं उत्तर 4, दोनाचं उत्तर 5, म्हणजे उत्तर तुमचं 1 नंबर निघतं. उत्तर तुमचं 1 नंबर निघतं. आता बाकीचे काय ते बघू आपण. मॅन्युस्क्रिप्ट. तुम्हाला माहिती आहे स्क्रिप्ट म्हणजे लिहिणे. मॅन्युस्क्रिप्ट म्हणजे काय? एखादी हाताने लिहिलेली स्टोरी. मॅन्युस्क्रिप्ट म्हणजे काय? हाताने लिहिलेली स्टोरी. हँड रिटन डॉक्युमेंट. हँड रिटन डॉक्युमेंट. बघा, पिक्चरची स्क्रिप्ट असते ती हाताने लिहिलेली असते, जी ॲक्टरला दिलेली असते. मॅन्युस्क्रिप्ट हाताने लिहिलेलं डॉक्युमेंट. बॅलाड. बॅलाड म्हणजे काय? पोवाडा. बॅलाड म्हणजे काय? पोवाडा. पोवाडा म्हणजे कसा असतो? एखादी गोष्ट सांगितलेली असते. एखादी गोष्ट सांगितली असते कवितेच्या रूपात पोवाड्यामध्ये, म्हणजे पोयम किंवा एखादी स्टोरी सांगितलेली असते सॉन्गमध्ये. बॅलाड म्हणजे काय? पोवाडा. बरोबर. एखादी घटना असते ती आपण सॉन्ग रूपाने सांगतो. आणि शेवटचं ओड. ओडचा अर्थ असतो की एखादी कविता जी एखाद्या माणसाला किंवा एखाद्या वस्तूला आपण डोनेट केली आहे. एखादी कविता जी एखाद्या माणसाला किंवा एखाद्या वस्तूला आपण डिनोट केली आहे त्याला ओड म्हणतात. याचं उत्तर 1 नंबर आहे. याचं उत्तर 1 नंबर आहे. हे सर्व प्रश्न आयोगाने अगोदर विचारले आहेत, त्यांना फक्त एकत्र करून त्यांनी जोड्या लावा विचारले आहेत. पुढचा क्वेश्चन बघा. स्कीम. स्कीम या शब्दाचे 2 अर्थ होता. स्कीम या शब्दाचे 2 अर्थ होता. बरोबर. स्कीम या शब्दाचे 2 अर्थ होता. एक तर असतं नजर टाकणे. एक तर असतं नजर टाकणे म्हणजे नजर फिरवणे. एक असतं नजर फिरवणे. एक मिनिट इकडे तुम्ही. स्कीम या शब्दाचे 2 अर्थ होता. एक असतं नजर फिरवणे आणि दुसरं असतं सटकणे. सटकणे किंवा बरोबर सटकणेच म्हणता येईल. बघा आता बघू आपण. द बोट स्कीम ओव्हर द वॉटर म्हणजे जहाज पाण्यावर नजर टाकेल का पाण्यावर सटकेल?
तर पाण्यावर सटकेल याचं उत्तर येईल सटकणे, बरोबर. आणि दुसरं द शी स्कीम थ्रू द न्यूजपेपर, तिने न्यूजपेपरवर स्कीम केलं म्हणजे काय, न्यूजपेपरवर नजर टाकली. इथे त्याचा अर्थ काय, नजर टाकणे. दोघे अर्थ होता स्कीमचे. आता बघू आपण. पहिलं मूव आणि दुसरं टॉस. ती काही न्यूजपेपरवर टॉस करणार नाही, त्यामुळे पहिलं ऑप्शन गेलं. दुसरं ग्लाइड आणि ग्लान्स. ग्लाइड म्हणजे सटकणे किंवा सरकणे. ग्लाइड म्हणजे काय, सरकणे किंवा सटकणे, बरोबर. आणि ग्लान्सचा अर्थ असतो नजर फेरणे. ग्लान्सचा अर्थ काय असतो, नजर फेरणे, बरोबर. म्हणजे हे उत्तर तुमचं बरोबर ठरतं. आता त्याने काय केलं, इथे ग्लान्स करून टाकलं. आता तुम्ही सांगा काय म्हणता, जहाज काय पाण्यावर नजर फिरवेल का, नाही. त्यामुळे हे ऑप्शन कट होतं. आणि चौथं हे बघा, बाउन्स, की जहाज पाण्यावरून बाउन्स झालं. आणि दुसरं काय, तिने त्या न्यूजपेपरवर फ्लिक केलं. तर इथे काही लॉजिक बसत नाही, त्यामुळे हे सुद्धा उत्तर चुकतं. 2 नंबरचं उत्तर तुमचं बरोबर येत आहे. 2 नंबरचं उत्तर तुमचं बरोबर येतं. स्कीमचे 2 अर्थ होता. आता पुढचं, आयडेंटिफाय द युनिट इन द फॉलोइंग सेंटेन्स दॅट हॅज अन एरर. हा प्रश्न बऱ्याचदा आला आहे आयोगाने, भरपूरदा विचारला डायरेक्ट. फाईन वूड इज यूज फॉर मेकिंग फर्निचर्स. फर्निचर हा शब्द एक वचन आहे, त्याला कधीच अनेक वचन लागत, यस लावून अनेक वचन करत नाही. बघा मी 2-3 शब्द सांगतो, जसं फर्निचर, फर्निचरला यस लावू नका. लगेज, लगेजला यस लावू नका. हे नेहमी एक वचन असता, हे नेहमी एक वचन असता, त्यांना यस लावून अनेक वचन करायची गरज नाही. दोघे शब्द महत्वाचे आहेत. दोघे शब्द आयोगाने भरपूरदा विचारले. फर्निचर्स असं कधी होणार नाही, लगेजेस असं कधी होणार नाही. म्हणजे हा पार्ट आपला चुकला आहे. सी नंबर म्हणजे 3 नंबरचं. ओनली सी इज इनकरेक्ट. उत्तर तुमचं 3 नंबर येतं. उत्तर तुमचं 3 नंबर येतं. आता पुढचा क्वेश्चन बघू आपण. आय नोट इन माय वेन आय टेक एक्स्ट्रा मिल्क फ्रॉम द. आता मी नोट कशात करेल, डायरीमध्ये. मी नोट डायरीमध्ये करेल आणि दूध कुठून घेईल, डेअरीमधून. म्हणजे नोट मी डायरीमधून करेल. डायरीची स्पेलिंग इथे आहे आणि इथे. आणि मी मिल्क कुठे घेईल, सॉरी डायरी इथे नाही, इथे डेअरी होऊन गेले. डायरी शब्द कुठे, इथे फक्त. मी नोट कुठे करेल, डायरीमध्ये. आणि मिल्क कुठून घेईल, डेअरीमधून, बरोबर. डेअरीमधून म्हणजे उत्तर काय आहे तुमचं 2 नंबर. मी लिहिणार डायरीमध्ये आणि मिल्क मी डेअरीमधून घेणार आहे. म्हणजे दोघे स्पेलिंगांमधला फरक तुम्हाला विचारलेला आहे. दोघे स्पेलिंगांमधला फरक तुम्हाला विचारला आहे. इकडे आय येतं डायरीमध्ये आणि डेअरीमध्ये ए नंतर आय येतं. एवढं तुम्हाला माहिती आहे उच्चारावरूनच. ते काय एवढा अवघड प्रश्न नव्हता. मी काय डेअरीमध्ये लिहिणार नाही, बरोबर. म्हणजे हे तिघी ऑप्शन कट होऊन जातात. शेवटचा क्वेश्चन क्वेश्चन पेपर मधला शेवटचा प्रश्न. शी फाउंडेड अ रेफ्यूज फॉर माउंटन गोरिल्ला आणि कमला अँड हर मदर केम टू मुंबई ॲज रेफ्युजी ड्युरिंग द बेंगॉल ड्रॉट. बघा, रेफ्युजी आणि रेफ्यूज 2 वेगळे शब्द आहेत. रेफ्यूज आणि रेफ्युजी 2 वेगळे शब्द आहेत. आणि रेफ्यूज आणि रेफ्युजी हे 2 शब्द वेगळे आहेत. इकडे डबल ई असतो आणि तिकडे सिंगल ई असतो. रेफ्यूजचा अर्थ आहे अभयारण्य आणि रेफ्युजीचा अर्थ आहे स्थलांतरित किंवा निर्वासित. रेफ्युजीचा अर्थ काय, निर्वासित, बरोबर. रेफ्युजी नावाचा पिक्चर आहे, निर्वासित नावाचा. अभयारण्य नावाचा पिक्चर नाही आहे, बरोबर. रेफ्युजी म्हणजे काय, निर्वासित. आणि रेफ्यूज म्हणजे काय, अभयारण्य. इथे समजेल तुम्हाला. तिला एक माउंटेनमध्ये म्हणजे पर्वतावर गोरिलांसाठी एक अभयारण्य सापडलं. आणि खाली वाक्य असं आहे, कमला आणि तिची आई मुंबईला आले होते. जेव्हा बंगालमध्ये दुष्काळ पडला तेव्हा ते मुंबईला आले होते निर्वासित म्हणून, असं ते वाक्य आहे. म्हणजे रेफ्युजीचा अर्थ असतो मायग्रंट म्हणजे निर्वासित आणि रेफ्यूजचा अर्थ असतो सँच्युरी म्हणजे काय, अभयारण्य. तसं ऑप्शन कुठे बघा, सँच्युरी आणि मायग्रंट. 1 नंबरचं उत्तर तुमचं आहे. सँच्युरी, रेफ्यूज म्हणजे अभयारण्य आणि मायग्रंट म्हणजे निर्वासित किंवा स्थलांतरित म्हणजे रेफ्युजी. इतकं तुम्हाला समजलं असणार, इतकं तुम्हाला समजलं असणार. इथे आपला क्वेश्चन पेपर संपतो. इथे आपण 100 क्वेश्चन आपले बघितले, बरोबर. तर हा होता आपला ग्रुप सीचा पेपर. आता आपण 2019 मध्ये झालेले 4 पेपर बघितले मराठी इंग्लिशचे. एक कंबाईनचा बघितला, ग्रुप सीचा बघितला, फॉरेस्टचा बघितला आणि राज्यसेवेचा बघितला. म्हणजे 19चं विश्लेषण आपण पूर्ण केलं. आता आपण 18 मागे लागू. म्हणजे पहिले 18चा कंबाईन घेऊ, त्यानंतर ग्रुप सी घेऊ, नंतर राज्यसेवा आणि एखादा जो फॉरेस्ट, असे 4 पेपर आपण आता 18चे घेऊ. 19चे आपले पेपर पूर्ण झालेत. यात तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही मला कमेंटमध्ये मेसेज करा की मला हा प्रश्न समजला नाही आहे, मला हा प्रश्न समजला नाही आहे. तर तेवढं झाल्यावर जर तुम्हाला काही अडचण असेल तर मी त्याचं रिप्लाय देतो तिथे की कोणत्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, बरोबर. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत धन्यवाद.